नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूशन पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी ज्ञानेश्वर मगर सर। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख हा जो काही टॉपिक आहे तो टॉपिक पाहिलेला आहे। आता जो खरा सिलेबस आहे जो आपल्या मेनच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वपूर्ण टॉपिकमध्ये आहेत त्यातला पहिला टॉपिक म्हटलं तरी या ठिकाणी काही हरकत नाही, तर तो टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम। नॅशनल इन्कम हा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे। तर या टॉपिकमध्ये जेवढ्या काही संकल्पना आहेत त्या सर्व संकल्पना लक्षात घ्या, बऱ्याच वेळा माझ्याकडून तुमच्यासाठी रिपीट होतील। तर ह्या रिपीट झालेल्या संकल्पना याच्यामध्ये जे काही शब्दाची फोड आहे ती शब्दाची फोड समजून घ्या। म्हणजेच इथून जे काही आपल्याला शेवटपर्यंत एकूण म्हटलंय की 20 ते 25 टॉपिक पाहायचे आहेत। या टॉपिकमध्ये जेवढ्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना व्यवस्थित क्लिअर करा, कारण संकल्पनेवरतीच आयोगाचा अ ब क ड हे स्वरूप राहतं आणि या स्वरूपानुसारच आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे। तर हे सर्व साध्य करायचं असेल तर येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला खूप मार्क्सपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल, म्हणजेच या ठिकाणी 105 ते 110 इकॉनॉमीचे क्वेश्चन राहतात। तर 85-90च्या आसपास आपल्याला जर इकॉनॉमिक्समध्ये जायचं असेल तर ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आणि जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे। यासाठी इथून पुढं ज्या काही संकल्पना येतील त्या संकल्पना व्यवस्थित लक्षात ठेवा, हे तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण मुद्दा राहणार आहे। तर लक्षात घ्या, आपल्याला नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक पाहायचा आहे। तर राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात काही व्याख्या पण आहेत, मात्र त्याच्या संदर्भात अगोदर जे काही थोडंसं बेसिक आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, सायमन कुझनेट यांना राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीचे जनक म्हणतात। आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेला आहे, अर्थशास्त्राचे जनक म्हणलं तर ॲडम स्मिथ यांच्या नावाचा उल्लेख केला। आता राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीचे जनक म्हटलं तर सायमन कुझनेट यांच्या नावाचा उल्लेख होतो। आणि भारतासंदर्भात सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन म्हणलं तर ते दादाभाई नौरोजी यांच्या नावाचा उल्लेख होतो। त्या ठिकाणी 340 कोटी रुपये नॅशनल इन्कम आलेला होता, तर पर कॅपिटल इन्कम हा 20 रुपीज आलेला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, सायमन कुझनेट यांच्या अगोदर विल्यम पेटी हे अर्थशास्त्रज्ञ आहेत। विल्यम पेटी यांनी राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा प्रयत्न केला, मात्र त्यांना राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही व्याख्या आहे, कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडता आली नाही। ती मांडण्याचं श्रेय सायमन कुझनेट यांच्याकडे जातं, त्यामुळे सायमन कुझनेट यांना राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीचे जनक म्हटलं जातं। तर त्यांच्याविषयी पहा काही माहिती। अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ सायमन कुझनेट यांना राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीचे जनक म्हणतात। राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीचे जनक म्हणून यांना ओळखलं जातं। तर त्यांनी पहा राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीत विकसित केली। सायमन कुझनेट यांनी राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धती विकसित करून 1919 ते 1938 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं व तो अहवाल 1941 मध्ये प्रकाशित केला। सायमन कुझनेट यांना राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीचे जनक म्हणतात। त्यांनी अमेरिकेचं 1919 ते 1938 या दरम्यानचं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं व हे जे मापन आहे ते 1941 मध्ये प्रकाशित केलं। या योगदानाबद्दल लक्षात घ्या, सायमन कुझनेट यांना 1971 मध्ये अर्थशास्त्रातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील लक्षात घ्या योगदान आणि आर्थिक वृद्धी संशोधन यासाठी अर्थशास्त्रातील मानाचं जे नोबेल आहे, अर्थशास्त्रातील नोबेल हे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे। इथं 3 विधान महत्त्वपूर्ण आहेत। काय तर सायमन कुझनेट यांना राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीचे जनक म्हणतात। अमेरिकेचे सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न कोणी मापन केलं तर ते सायमन कुझनेट यांनी 1919 ते 1938 या दरम्यान मापन केलं आणि जे मापन होतं ते 1941 ला प्रकाशित केलं। या सर्व योगदानाबद्दल 1971 ला अर्थशास्त्रातील मानाचं जो पारितोषिक आहे ते म्हणजे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन सायमन कुझनेट यांना सन्मानित करण्यात आलेलं हे विधान आपल्याला या ठिकाणी महत्त्वपूर्ण विधानं लक्षात ठेवायचे आहेत। तर लक्षात घ्या, तिन्ही विधानापैकी कोणतंही विधान अ ब क ड स्वरूपात राहू शकेल। याचबरोबर पुढे म्हटलं तर दादाभाई नौरोजी यांच्या नावाचा उल्लेख होतो। आता हे म्हटलं तर सायमन कुझनेट या नावातूनच ओळखू आलं होतं आपल्याला की हे इंडियन व्यक्ती नाहीत, तर दादाभाई नौरोजी यांच्या नावातून आपल्याला उल्लेख होतो की हे इंडियन आहेत। तर लक्षात घ्या, भारतात सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन असेल किंवा दारिद्र्याचं मापन असेल हे दादाभाई नौरोजी यांच्या नावे जातं। तर भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांच्याद्वारे
1868 म्हणजे त्यांचं 67-68 मधलं जे बुक आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, पहा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या आपल्या लेखामध्ये वित्तीय वर्ष 1867-68 या आधारे राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाची विस्तृत मांडणी केलेली आहे. कोणी? दादाभाई नौरोजी यांनी. त्याचं जे बुक आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या बुकमध्ये 1867-68 मध्ये भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाचं विस्तृत मांडणी केलेली आहे. लक्षात घ्या, 1867-68 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी जेव्हा भारताचं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं तेव्हा राष्ट्रीय उत्पन्न किती आलं तर ते 340 कोटी रुपये होतं. लक्षात घ्या किती होतं? इंडियन नॅशनल इन्कम 1867-68 मध्ये 340 कोटी रुपये होता. डिवायडेड त्याला 1867-68च्या लोकसंख्येने डिवाइड केला असता ते पर कॅपिटल इन्कम हा 20 रुपीज आलता. हे लक्षात घ्या किती? 20 रुपीज. मग भारतात सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन म्हणलं तर दादाभाई नौरोजी. बुक पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया केव्हा केलं? कोणतं इकॉनॉमी इयर होतं? 1867-68. त्यावेळेस नॅशनल इन्कम काय आलता? 340 कोटी रुपये. तर पर कॅपिटल इन्कम हा 20 रुपीज आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर लक्षात ठेवा हे सर्व मुद्दे. याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती 4 ऑगस्ट 1949 ची राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती आहे. PC महालनोबिस याचे अध्यक्ष आहेत, तर DR गाडगीळ आणि डॉक्टर VKR राव या समितीचे सदस्य आहेत. या समितीने प्रथम अहवाल हा 1951 तर अंतिम अहवाल हा 1954 सादर केलेला आहे. आणि 1948-49 हे बेस इयर निवडलेला आहे. यानुसार राष्ट्रीय उत्पन्न आले होतं 8,750 कोटी रुपये. डिवायडेड लोकसंख्या केली असता पर कॅपिटल इन्कम होता 246.9 रुपये. यांनी राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे एकूण 3 पद्धती आहेत. लक्षात घ्या, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. यातल्या 2 पद्धती अवलंबल्या राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये, उत्पादन आणि उत्पन्न पद्धत. आणि आज तागायत या 2 पद्धतीच अवलंबल्या ही जातात. याचबरोबर यांनी CSO आणि NSSO स्थापना करण्याची शिफारस केली. या शिफारसीनुसार CSO ची स्थापना 1954 झाली तर NSO ची स्थापना 1950 मध्ये झाली. अशी राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती आपल्याला या ठिकाणी पाहायची. तर लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती ही समिती प्लॅनिंग कमिशनद्वारे नेमण्यात आलेली समिती आहे. लक्षात घ्या. तर स्थापना 4 ऑगस्ट 1949. याच्यावरती बरेचशे वेळा प्रश्न राहिलेले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती केव्हा स्थापन झाली? 4 ऑगस्ट 1949. समितीचे अध्यक्ष होते कोण? PC महालनोबिस, ज्यांचं मॉडेल आपण 2ऱ्या 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये वापरलेलं आहे. PC महालनोबिस. तर लक्षात घ्या, याचे जे सदस्य होते DR गाडगीळ आणि डॉक्टर VKR राव हे या समितीचे सदस्य आहेत. तर समितीने प्रथम अहवाल हा 1951 मध्ये तर अंतिम अहवाल हा 1954 मध्ये सादर केलेला आहे. या समितीने आधार वर्ष म्हणून 1948-49 हे आधार वर्ष निवडलं. या आधार वर्षानुसार भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं आणि हे मापन आलं तर लक्षात घ्या 8,750 कोटी रुपये. तर पर कॅपिटल इन्कम हा 246.9 रुपये होता. पर कॅपिटल इन्कम कसा काढला जातो? नॅशनल इन्कमला लोकसंख्या त्यावेळेच्या लोकसंख्येने डिवाइड केला असता पर कॅपिटल इन्कम येतो, तर तो आलेला आहे 246.9 रुपये. तर यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या एकूण 3 पद्धती म्हटलं, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. तर राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती 4 ऑगस्ट 1949 PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीने राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये 3 पैकी 2च पद्धतीचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मापनात पद्धतीचा वापर केला. तर त्या 2 पद्धती आहेत उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. याचबरोबर यांनी 2 संस्था स्थापन करण्याची शिफारस केली. त्या होत्या एक NSSO ज्याची स्थापना लक्षात घ्या 1950 ला झाली, तर त्याचं पुनर्गठन 1970 रोजी झालं. त्यानंतर CSO ची स्थापनेची शिफारस केली आणि CSO ची स्थापना 1954 मध्ये झालेली आहे. 1954 मध्ये झालेली आहे आणि या दोघांचं मर्ज NSO मध्ये झालेलं आहे. हे पण आपल्याला या टॉपिकच्या शेवटला पाहायचं आहे. तर लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती 4 ऑगस्ट 1949. नेहमी प्रश्न राहतात म्हणून हे रिपीट करतोय. 4 ऑगस्ट 1949. अध्यक्ष PC महालनोबिस, सदस्य DR गाडगीळ आणि डॉक्टर VKR राव. या समितीने प्रथम अहवाल 1951 ला तर अंतिम अहवाल 1954 ला सादर केला. या समितीने राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये
CSO आणि NSO स्थापन करण्याची शिफारस केली। या समितीने राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये आधार वर्ष 1948-49 हे घेतलेलं आहे। या समितीनुसार राष्ट्रीय उत्पन्न आलं होतं 8,750 कोटी रुपये, तर पर कॅपिटल इन्कम 246.9 रुपये आलेला होता। तर 4 ऑगस्ट 1949च्या समितीने राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 पद्धतीमधील 2 पद्धतीचा स्वीकार केला। त्या 2 पद्धती आहेत उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत। तर जे मुद्दे आहेत ते मुद्दे आजपर्यंत विचारलेले, याच्यातूनच विचारले गेलेले सर्व मुद्दे आहेत। त्यामुळं ही जी काही स्लाइड आहे व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा। 4 ऑगस्ट 1949 ची समिती लक्षात घ्या। याचा आधार वर्ष 4849 आहे, कारण आयोगाने मागील इयरला जो प्रश्न दिला ते 4 ऑगस्ट 1949 नाही तर 4 ऑगस्ट हे बरोबर दिलं, मात्र 49च्या जागेला 48 हे स्थापना इयर दिलं, तर ते चुकीचं होतं। स्थापना इयर होतं 4 ऑगस्ट 1949, 48 नाही, 48-49 हे त्याचं बेस इयर आहे। हे समजून घ्या आणि त्यानुसार उत्तरापर्यंत पोहोचा। याचबरोबर पुढे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या शृंखला जे काय बेस इयर आहे ते बेस इयर आपल्याला पाहायचं आहे। 1948 हे सर्वप्रथम बेस इयर होतं। यानंतर आताचं बेस इयर म्हणलं तर के सुंदरम समितीनं दिलेलं 2011-12 हे बेस इयर आहे। तर याच्यामध्ये काय शृंखला आहेत लक्षात घ्या। आधार वर्ष यासाठी आपण बेस इयरला काय म्हणतो 1 एप्रिल ते 31 मार्च। आता 1 एप्रिल ते 31 मार्च हे जे काय आपलं आधार वर्ष आता बेस इयर आहे, इकॉनॉमी इयर आहे, हे इकॉनॉमी इयर 1867 मध्ये आलेलं आहे। आणि 1867 मध्ये म्हटलं तर त्यावेळेस ब्रिटिश शासन आपल्यामध्ये होतं। ब्रिटिश शासनानं हे इकॉनॉमी इयर त्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला। तर हे 1 एप्रिल ते 31 मार्चच करण्याचं काय कारण होतं त्यांचं, तर ब्रिटनचं इकॉनॉमी इयर आणि इंडियाचं इकॉनॉमी इयर एकच असावं या उद्देशाने 1 एप्रिल ते 31 मार्च हे 1867 मध्ये ब्रिटिशांद्वारे देण्यात आलेलं आपल्याला हे इकॉनॉमी इयर आहे, लक्षात घ्या। आता या इकॉनॉमी इयरनुसार जे काही बेस इयर आलेले आहेत आपल्याला, बेस इयर म्हणजे काय, ज्या वर्षाचा आधार घेऊन निर्देशांक काढला जातो त्या वर्षाला आधार वर्ष म्हटलं जातं। काय व्याख्या घेतली, ज्या वर्षाचा आधार घेऊन चालू घडीचा निर्देशांक काढला जातो त्याला आपण बेस इयर म्हणतो। म्हणजेच बेस इयर आणि करंट इयर या दोघांमधली जी तफावत आहे त्यालाच आपण काय म्हणतो, इन्फ्लेशन किंवा भाववाढीचा दर। तर लक्षात घ्या 1 एप्रिल ते 31 मार्च आपण 1867 पासून घेतलेला आहे। यामध्ये लक्षात घ्या 1984-85 मध्ये आणि 2016 मध्ये 1984-85 मध्ये LK झा समितीने बदल करण्याचा प्रयत्न केला की ते इकॉनॉमी इयर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर करण्याचा प्रयत्न केला, मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या कारणाने ते बेस इयर बदलू झालं नाही। यानंतर 2016 मध्ये नीती आयोगाने बेस इयर बदलण्याचा जे इकॉनॉमी इयर आहे ते इकॉनॉमी इयर बदलण्याचा प्रयत्न केला। त्याही वेळेस 1 जानेवारी ते 31 डिसेंबर करण्याचा प्रयत्न झाला, मात्र 2016ला देखील जे 84-85 मध्ये जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती 2016 मध्ये घडून आली। त्यामुळं आज तागायत आपलं जे इकॉनॉमी इयर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च हे बदललं गेलेलं नाही, तर आहे तेच आता ही आपल्याला पाहायला मिळतं। मग हे जे काही इकॉनॉमी इयर आहे या इकॉनॉमी इयरला बेस इयर कोणती विचारात घेतली लक्षात घ्या। याच्यामध्ये 3 शृंखला पडतात, एक पारंपरिक शृंखला, दुसरी संशोधित शृंखला आणि तिसरी नवीन शृंखला। मग जे पारंपरिक शृंखला यामध्ये बेस इयर हे एकच येतं, ते म्हणजे 1948 जे सर्वप्रथम होतं। शृंखला लक्षात घ्यायच्या आहेत, कोणत्या आहेत शृंखला लक्षात घ्या, पारंपरिक, यानंतर संशोधित आणि पुन्हा जे ते म्हणजे नवीन शृंखला। पारंपरिक मध्ये एकच येतं 1948, यानंतर संशोधित शृंखलामध्ये हे 3 इयर येतात। ते 3 इयर कोणते आहेत लक्षात घ्या, 1960-61, 1970-71 आणि 1980-81 ही अशी 3 इयर हे संशोधित शृंखलेमध्ये येतात, संशोधित शृंखलेमध्ये येतात। तर नवीन शृंखलेमध्ये कोणती इयर आहेत, तर नवीन शृंखलेमध्ये लक्षात घ्या 1993-94, 99-2000 आणि 4-5, त्याचबरोबर 11-12 अशी 4 हे आधार वर्ष याच्यामध्ये येतात नवीन शृंखलेमध्ये। तर 93-94, 99-2000, त्यानंतर 4-5 हे बेस इयर निवडण्यात आलं आणि 4-5 हे बेस इयर प्राध्यापक अभिजित सेनगुप्ता समितीच्या शिफारसीनुसार स्वीकारण्यात आलेलं आहे। याचबरोबर
31 जानेवारी 2015 पासून 2011-12 हे बेस इयर प्राध्यापक के सुंदरम समितीच्या शिफारसीनुसार स्वीकारण्यात आलेलं आहे. आता नॅशनल इन्कमलाही बेस इयर 11-12चा आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक IIP साठी पण बेस इयर 11-12चा आहे. हे प्राध्यापक के सुंदरम समितीने दिलेली ही दोन्हीसाठी वापरले जातं. मात्र लक्षात घ्या WPI होलसेल प्राइस इंडेक्स यासाठी देखील बेस इयर कोणता आहे 2011-12 हेच बेस इयर आहे. मात्र या बेस इयर साठी जी समिती आहे ती समिती आहे सुमित्रा चौधरी समिती, डॉक्टर सुमित्रा चौधरी समिती. व्यवस्थित लक्षात ठेवा 2011-12 हे बेस इयर आहे. हे बेस इयर नॅशनल इन्कम आणि IIP औद्योगिक उत्पादन निर्देशांक यासाठी या दोन्हीसाठी बेस इयर हे 2011-12 प्राध्यापक के सुंदरमन समिती यांनी दिलेले हे बेस इयर आहे. तर WPI होलसेल प्राइस इंडेक्स यासाठी पण बेस इयर 11-12चा आहे. मात्र त्यासाठी प्राध्यापक के सुंदरम समिती नसून त्या ठिकाणी समिती आहे डॉक्टर सुमित्रा चौधरी समिती. जेव्हा आपण WPI आणि CPI पाहू तेव्हा देखील या नावाचा उल्लेख होणार आहे. मात्र इथंच लक्षात ठेवा बेस इयर नॅशनल इन्कमसाठी IIP साठी किंवा WPI साठी एकच बेस इयर आहे. मात्र समित्या वेगळ्या आहेत. नॅशनल इन्कम आणि IIP संदर्भात जे बेस इयर आहे ते प्राध्यापक के सुंदरम समितीचं बेस इयर आहे. आणि WPI साठी जे बेस इयर आपण पुढे पाहणार आहोत ते बेस इयर डॉक्टर सुमित्रा चौधरी समिती आहे, हे लक्षात घ्या. तर 2011-12 हे आधार वर्ष प्राध्यापक के सुंदरम समितीच्या शिफारसीनुसार 31 डिसेंबर 2015 पासून स्वीकारण्यात आलेला आहे. कधी 31 डिसेंबर 2015 पासून. तर लक्षात घ्या या ठिकाणी आपण जे काही बेस इयर पाहिलं हे पारंपरिक, संशोधित आणि नवीन शृंखला. पारंपरिक मध्ये एकच बेस इयर आहे 1948. संशोधित मध्ये आपण 3 बेस इयर पाहिली ते 1960-61, 1970-71 आणि 1980-81. यानंतर नवीन शृंखला पाहिली. नवीन शृंखलेमध्ये 93-94 पाहिलं, 99-2000, 4-5 हे प्राध्यापक अभिजित सेनगुप्ता समितीनुसार आणि 2011-12 31 जानेवारी 2015 पासून जे 11-12 हे बेस इयर निवडण्यात आलं ते प्राध्यापक के सुंदरम समिती. प्राध्यापक के सुंदरम समितीच्या शिफारसीनुसार हे बेस इयर आलेलं आहे. आता लक्षात घ्या 2011-12 हे आताच्या घडीला बेस इयर आहे. आता याच्यामध्ये बदल पण होऊ शकतो. लक्षात घ्या मध्यंतरी चाललं होतं की 17-18 हे करण्याचं, मात्र कोविड आल्या कारणास्तव ते पुढे ढकललं गेलं. अजूनही 11-12 बेस इयर आहे. याच्यामध्ये कधीही चेंजेस होऊ शकतात. आताच्या ज्या लेक्चर आपलं चालू आहे म्हणजे आजची जर पाहिलं तर एकूणच जुलै हा मंथ सुरू आहे. याच मंथमध्ये आपली एक्झाम आहे. या घडीनंतर हेच बेस इयर आहे. याच्यामध्ये जर बदल झाला तर त्यावेळेस आपण लेक्चर घेऊन ते क्लिअर करणार आहोत. तरी पण तुमची नजर असणं गरजेचं आहे. जे काही चालू घडामोडीनुसार चेंजेस होतात ते चेंजेस हे तुम्ही लेक्चरशी जोड देणं आवश्यक राहील. तर प्राध्यापक के सुंदरम समितीनुसार 31 जानेवारी 2015 पासून 11-12 हे बेस इयर नवीन शृंखलेतील घेण्यात आलेलं आहे. याच्या पुढे जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याची संकल्पना लक्षात घ्या. एवढी जर काही पहिली संकल्पना आहे, ही संकल्पना जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवली, संकल्पना व्यवस्थित लक्षात राहिली तर लक्षात घ्या एकूणच आपल्याला GDP, GNP, NDP, NNP हे चारही मुद्दे आपल्याला MP स्वरूपात म्हणजेच मार्केट प्राइस, FC स्वरूपात म्हणजेच फॅक्टर कॉस्ट स्वरूपात हे सर्व लक्षात येईल. हे सर्व लक्षात येईल एवढ्या एका संकल्पनेवरती हे सर्व मुद्दे कव्हर होतील. लक्षात घ्या जेवढे काही आपले विद्यार्थी आहेत या बॅचमध्ये या सर्वांनी एवढी संकल्पना फक्त पाठ करायची. एवढी संकल्पना झाली ना 100% सांगतो की हा टॉपिक तुम्ही UPSC ला जावा, MPSC कंबाईन किंवा सरळ सेवेमध्ये या, सर्वांमध्ये 100% तुमचं उत्तर कव्हर होणार. फक्त हे
काही वर्ड येतील या 2 लाईनमधले, ते वर्ड तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. व्याख्या काय, कन्सेप्ट काय पाहू आपण. पहा, देशात एका वर्षाच्या कालावधीत, देशात एका वर्षाच्या कालावधीत. आता लक्षात घ्या, इकॉनॉमी हा सब्जेक्ट आहे माझा काही जॉग्राफी नाही. त्यामुळं जो मॅप आहे तो मॅप मला, जो इंडियाचा मॅप आहे तो जसा आहे तसा जमणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी समजून घ्या की देशात एका वर्षाच्या कालावधीत म्हणलं तर हा एक देश आहे समजा, हाच आपला मॅप आहे. कारण आपण म्हणूया की आपला पैसा गोल आहे, आपण पैशाचा अभ्यास करतो. त्यामुळे हा एक देश आहे समजा. काय म्हटलं, देशात एका वर्षाच्या कालावधीत, म्हणजेच हा जो काय देश आहे, ह्या देशात एका वर्षाच्या कालावधीत, तर ते एक वर्ष कोणतं आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत देशात, म्हणजे ही देशाची काय भौगोलिक सीमा आहे, या देशाच्या भौगोलिक सीमेत एका वर्षाच्या कालावधीत 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत, 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवांचे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणू उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवांचे, अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य, काय, पैशातील मूल्य किंवा किंमत म्हणजेच काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न. ही ढोबळ व्याख्या आहे. काय म्हटलं, हा जो काही देश आहे, या देशात एका वर्षाच्या कालावधीत, म्हणजे जे आपलं इकॉनॉमी इयर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च, ज्याची सुरुवात 1867 पासून ब्रिटिश यांनी दिलेली, ते देशात एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित म्हणजेच निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा, वस्तू माहीत आहेत आणि सेवा पण माहीत आहेत. आता ही वस्तू आहे, मात्र रायटिंग याची सेवा आहे, वस्तूतूनच सेवा निर्माण होते. उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजेच लक्षात घ्या, ह्या व्याख्येची अजून आपण फोड करूया. 1 एप्रिल ते 31 मार्च जे आपलं इकॉनॉमी इयर आहे, या इकॉनॉमी इयरमध्ये उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा, वस्तू आणि सेवा तुम्हाला माहीत आहेत, मात्र अंतिम म्हणजे काय, जे उपभोगासाठी वापरल्या जातात त्याला अंतिम म्हणायचं. पण आता कोणती वस्तू कधी अंतिम बनेल हे सांगता येत नाही. कोणती वस्तू कधी अंतिम बनेल हे सांगता येत नाही. लक्षात घ्या, जर का आपण कापूस विचारात घेतला तर तो दिवा लावण्यासाठी हा अंतिम आहे, मात्र कापड बनवण्यासाठी तो मध्य आहे. कापड बनवण्यासाठी तो मध्य वस्तू आहे. मग अंतिम वस्तू ही त्या त्या व्यक्तीच्या वापरावरती निर्मित होते किंवा त्याच्या निर्णयावरती ती अंतिम वस्तू बनते. कापूस हा कापड बनवायचा असेल तर मध्य वस्तू आहे आणि दिवा लावायचा असेल तर ती अंतिम वस्तू आहे. मग कापड अंतिम वस्तू आहे का, तर कापडापासून जर का शर्ट बनवायचा असेल तर कापड देखील मध्य वस्तू आहे. मग शर्ट हा अंतिम वस्तू आहे. लक्षात घ्या, शर्ट हा अंतिम वस्तू आहे. म्हणजेच दिवा लावण्यासाठी कापड हे अंतिम वस्तू आहे. जर का हे दिवा लावण्यासाठी कापूस ही अंतिम वस्तू आहे, कापड हे शर्ट बनवण्यासाठी मध्य वस्तू आहे, मात्र शर्टसाठी ती अंतिम वस्तू आहे. आणि जेव्हा शर्टला पूर्ण बटन लावले जातील, जेव्हा ग्राहक त्याला पसंती दर्शवेल, तेव्हा ती अंतिम वस्तू आहे. लक्षात घ्या, आणि पसंती तेव्हाच दर्शवली जाते जेव्हा ती वस्तू अंतिम असते. जर का या साईडनं फाटलेला आहे, या साईडनं खराब आहे, किंवा जे पॉकेट आहे ते पॉकेट रिकामी म्हणजे असा फाटलेले आहेत, तर ती अंतिम वस्तू नाही. जर का परिपूर्णता असेल तर ती अंतिम वस्तू आहे, तर ती अंतिम वस्तू आहे. म्हणजे अंतिम वस्तू म्हणजे कोणती वस्तू, लक्षात घ्या, जी उपभोगासाठी वापरली जाते ती अंतिम वस्तू आहे. जर का हा आता रायटिंगसाठी जर रायटिंग करत नसेल तर तो पेन माझ्यासाठी अंतिम नाही, मात्र तो चांगल्या प्रकारे रायटिंग करत असेल तर तो माझ्यासाठी अंतिम वस्तू आहे. लक्षात आलं, अंतिम वस्तू म्हणजे ज्या वस्तू उपभोगासाठी वापरल्या जातात अशा वस्तूलाच अंतिम वस्तू म्हणायचं. मग 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य, ज्या वस्तू व सेवाला पैशात मूल्य येतं त्याच राष्ट्रीय उत्पन्नात मापन केल्या जातात. ज्या वस्तू व सेवांना पैशात मूल्य प्राप्त होत नाही त्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गणना किंवा मापन केली जात नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपण म्हणतो की आईनं केलेली मुलाची सेवा ही राष्ट्रीय उत्पन्नात येते का, नाही येत, कारण ती सेवा ही अमूल्य सेवा आहे. त्याचा किती मूल्य द्यायचं हे तिथं डिसाईड होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, ती सेवा ही अमूल्य सेवा मानली जाते, ती राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही.
मात्र त्याच कामासाठी जर का दुसरी एखादी लेडीज ठेवलेली असेल बाळ सांभाळण्यासाठी, तिला जे काही मंथली 4-5 हजार रुपये दिले जात असतील, तर तिची सेवा राष्ट्रीय उत्पन्नात येते, कारण तिच्या सेवेचं पैशात मूल्य व्यक्त होतं. आईने सेवा केलेली पैशात मूल्य व्यक्त होत नाही, त्यामुळे आईची सेवा ही राष्ट्रीय उत्पन्नात मापन केली जात नाही. तर त्याच कामासाठी दुसरी लेडीज असेल, तिनं दिलेली सेवा ती राष्ट्रीय उत्पन्नात मापन केली जाते, कारण तिनं जी काही 1 मंथ सेवा दिलेली आहे त्या 1 मंथ सेवेचं जे मूल्य आहे ते पैशात तिनं घेतलेलं आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नात अशाच वस्तू असतात की ज्या 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचा विचार केला जातो आणि ज्याला पैशात मूल्य आहे त्याच विचारात घेतल्या जातात. अन्यथा बाकीच्या वस्तू राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेतली जात नाही. मग पुन्हा तुम्हाला प्रश्न निर्माण होईल की जर का 1 एप्रिल ते 31 मार्च या इकॉनॉमी इयरमध्ये 24-25 मध्ये ती वस्तू नाहीच तयार झाली, अंतिम नाही झाली, तर ती कधी मापायची? तर ज्या काही 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षाने ती अंतिम बनेल, ते ज्या वर्षी अंतिम बनलेले आहे त्याच वर्षी ती राष्ट्रीय उत्पन्नात मापायची. तोपर्यंत ती वस्तू मध्य वस्तू आहे, ती राष्ट्रीय उत्पन्नात मापायची नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच एखादी बोट किंवा मोठं आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी जे जहाज बोट निर्माण केली जाते, ती जर का 24-25 मध्ये जर तयारीला सुरुवात झाली तर ती 24-25च्या नॅशनल इन्कममध्ये येणार नाही. आणि जर ती आलीच तर ती अंतिम वस्तू असेल तर येईल. आणि जर का तिला बनवण्यासाठी 2030 पर्यंतचा कालावधी जात असेल आणि 2030ला ती वाहतुकीसाठी रेडी झालेली असेल तर 2030च्या नॅशनल इन्कममध्ये त्याचं काउंटिंग करायचं. आताच्या नॅशनल इन्कममध्ये त्याचं काउंटिंग होणार नाही. आताच्या नॅशनल इन्कममध्ये ती वस्तू फक्त मध्य वस्तू आहे, हे लक्षात घ्या. पण आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मध्य वस्तू नाही तर कोणती वस्तू विचारात घेतली जाते? ती वस्तू अंतिम असायला पाहिजे. पण म्हटलं एवढी व्याख्या जर तुमच्या लक्षात आली तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्व एक्झाम तुमच्या कव्हर होतील या नॅशनल इन्कमच्या टॉपिकच्या. तर पुन्हा लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? देशात एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. एका वर्षाच्या कालावधीत म्हटलं तर 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत उत्पादित झालेल्या अंतिम म्हणजे काय सांगितलं? ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात त्या वस्तू अंतिम वस्तू, यांचं पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. लक्षात घ्या, आपण या ठिकाणी गहू हा विषय विचारात घेऊ. गहू ही अंतिम वस्तू आहे का? नाही. तर ती मध्य वस्तू आहे. त्याच्यापासून पुन्हा पीठ बनवलं जातं. मग पीठ अंतिम वस्तू आहे का आपल्यासाठी खाण्यासाठी? नाही, ती मध्य वस्तू. त्याच्यापासून पोळी बनवली किंवा चपाती पोळी आपण म्हणतो, ही बनवली गेली तर तीच आपल्यासाठी अंतिम वस्तू आहे. मग गहू आणि जी पीठ होतं ते पोळी बनवण्यासाठी मध्य वस्तू आहे. काय आहे? ती मध्य वस्तू आहे, हे लक्षात घ्या. मग इथं कुठल्या वस्तूचं मूल्य विचारात घेतलं जातं? अंतिम वस्तूचं. मग अंतिम वस्तूमध्येच मध्य वस्तूचं मूल्य पण समाविष्ट असतं. म्हणजे पोळीमध्येच गव्हाचं मूल्य समाविष्ट असतं आणि गहू भरडण्यासाठी जो खर्च येणार आहे तो पण पोळीमध्ये समाविष्ट असतो. आणि ज्या लेडीजने ती पोळी बनवलेली आहे तिचं जे श्रममूल्य आहे ते श्रममूल्य पण त्या पोळीमध्ये समाविष्ट असतं. अशा एकत्रित मूल्याचा समावेश करून अंतिम जे पोळीचे मूल्य आहे ते म्हणजेच अंतिम वस्तूचं मूल्य आपण विचारात घेतो, हे लक्षात घ्या. तर पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. एवढी व्याख्या आली लक्षात. देशात एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. याजवळ राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती आपण मगाशी पाहिली, ती समिती कधी होती लक्षात घ्या? 4 ऑगस्ट 1949. आता याचे अध्यक्ष PC मालनोबिस म्हणलं, यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही व्याख्या केलेली आहे ती व्याख्या पहा. एका विशिष्ट कालावधीत, मग इथं विशिष्ट कालावधी काय आला? 1 एप्रिल ते 31 मार्च हा विशिष्ट कालावधी आला. एका विशिष्ट कालावधीत निर्माण करण्यात आलेल्या म्हणजे तयार झालेल्या वस्तू व सेवाचे दुहेरी मोजमाप न मोजता करता पैशात केलेले मोजमाप म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. व्याख्या व्यवस्थित लक्षात घ्या. एखाद्या विशिष्ट कालावधीत म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी म्हणजेच 2 वेळा मापन न करता पैशात केलेले मोजमाप म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. मग दुहेरी मोजमाप न करता म्हणजे दुहेरी मोजमाप टाळायचं असेल तर ती वस्तू कशी बनली पाहिजे? अंतिम बनली पाहिजे.
दुहेरी मोजमाप लक्षात घ्या. मगाशी गहू उदाहरण घेतलं, पिठाचंही मूल्य विचारात घेतलं वेगळं आणि गव्हाचंही मूल्य एका वर्षी म्हणजे पोळीचं मूल्य एका वर्षी मापलं आणि पिठाचं मूल्य एका वर्षी मापलं तर ते मापन कसं ठरेल? दुहेरी मापन ठरेल. मग दुहेरी मोजमाप न करता मग पिठाचं मूल्य मापायचं नाही, डायरेक्ट पोळीचं मापायचं म्हणजेच अंतिम मूल्य. दुहेरी मोजमाप न करता पैशात केलेले मोजमाप म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात मापन करताना लक्षात घ्या, कधीही ते जे इकॉनॉमी इयर आहे त्या इकॉनॉमी इयरमध्येच ती वस्तू कशी बनली पाहिजे? अंतिम बनली पाहिजे आणि त्या वस्तूला अंतिम वस्तूला पैशात मूल्य प्राप्त झालं पाहिजे, तेव्हाच ती वस्तू कशा मापली जाईल? नॅशनल इन्कम मध्येच म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या वस्तूचं मापन होईल, गणना होईल, हे लक्षात घ्या. पुढे आता मागील एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता, लक्षात घ्या. हा प्रश्न होता फिशरच्या संदर्भातला व्याख्येतला. मात्र कुणाची कोणती व्याख्या हे आयोग विचारतं मेन्सला, त्यातलेच मुद्दे आपण विचारात घेतोय. तर लक्षात घ्या, डॉक्टर मार्शल यांनी राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात काय म्हटलेलं आहे, काय व्याख्या दिली त्यांनी? देशातील श्रम व भांडवल नैसर्गिक साधनाच्या मदतीने, देशातील श्रम आणि भांडवल याच्या मदतीने देशात किंवा संसाधनाच्या मदतीने वर्षभरात म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च, वर्षभर म्हणजे काय? 1 एप्रिल ते 31 मार्च या इकॉनॉमी इयरमध्येच देशाच्या भौतिक आणि अभौतिक वस्तू जी भर टाकतात त्यास राष्ट्रीय उत्पन्न म्हणायचं. म्हणजेच देशातील श्रम आणि भांडवल हे एका वर्षात देशातील भौतिक आणि अभौतिक साधनामध्ये जी भर टाकतात त्यालाच आपण काय म्हणतो? नॅशनल इन्कम म्हणतो. म्हणजेच डॉक्टर मार्शल यांनी व्याख्येमध्ये निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केलेला आहे. मग आयोग तुम्हाला काय म्हणतं? जसं इथला प्रश्न होता, उपभोगावर ते आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या खालीलपैकी कोणाद्वारे करण्यात आली? हे मेन्सला तुम्ही उत्तर काय दिलं? मागील विद्यार्थ्यांनी आयरन फिशर यांच्या नावाचा उल्लेख केला. मग जर आता प्रश्न राहिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खालीलपैकी कोणाद्वारे करण्यात आला, तर लक्षात घ्या उत्तर काय असेल? डॉक्टर मार्शल. निव्वळ उत्पन्न म्हणलं की मार्शल म्हणायचं, नेट मार्शल. पुढे प्राध्यापक पिगू, आता इथं फिगू झाले लक्षात घ्या, पिगू, प्राध्यापक पिगू यांच्या मते काय आहे? राष्ट्रीय उत्पन्नात अशा उत्पन्नाचा समावेश होतो जो पैशाच्या सहाय्याने मोजले जाते, जे पैशाच्या सहाय्याने मोजले जाते. मग इथं जर व्याख्येत आलं पैशाच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप हे केलं जातं, हे खालीपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाद्वारे राष्ट्रीय उत्पन्नात मापण्यात आलेलं आहे? तर ना उत्तर काय असेल? प्राध्यापक पिगू. प्राध्यापक पिगू यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचं जे काही मापन आहे ते पैशाच्या सहाय्याने करण्याची व्याख्या केलेली आहे. आणि मगाशी आपण म्हणलंच वस्तू व सेवाचे पैशातील मूल्य, दुहेरी मोजमाप न करता पैशात केलेलं मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते पैशात मापन केलं जातं. वस्तू व सेवा पद्धत संपून गेलेली आहे, ज्याला विनिमय पद्धत आपण म्हणत होतो. पुढच्याच्या घरचे काही आधिक्य असेल तर आपली वस्तू देणं आणि त्यांच्याकडली वस्तू आणणं, ज्याला वस्तू विनिमय पद्धत म्हणत होतो, ती बंद झालेली आहे. आता सर्व जे व्यवहार आहेत ते कशा सहाय्याने आहेत? पैशाच्या सहाय्याने होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, ही व्याख्या प्राध्यापक पिगो यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे. पुढे प्राध्यापक फिशर यांची व्याख्या पहा. विशिष्ट काळात देशात घेण्यात आलेल्या वस्तू व सेवांच्या उपभोगाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. विशिष्ट काळात म्हणजेच इथंही तोच विषय विचारात घ्यायचा, काय? 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात देशात, म्हणजे ही आपण एक व्याख्या मॅप घेतला होता, देशात घेण्यात आलेल्या वस्तू व सेवांच्या उपभोगाची बेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजेच इकॉनॉमी इयरमध्ये ज्या वस्तू आणि सेवा आहेत त्याचा जो उपभोग घेतलेला आहे त्याची जी बेरीज आहे ती म्हणजेच काय आहे? नॅशनल इन्कम आहे. ते काय आहे? नॅशनल इन्कम आहे. मग तुम्हाला इथं प्रश्न काय झालता? उपभोगावरती आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कोणाद्वारे करण्यात आली? उपभोगावरती आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर उत्तर काय होतं? प्राध्यापक फिशर, प्राध्यापक आयर्विन फिशर. आता लक्षात घ्या, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार डॉक्टर मार्शल, पैशाच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन प्राध्यापक पिगू आणि उपभोगावरती आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या प्राध्यापक फिशर. हे सर्व व्यवस्थित लक्षात घ्या. तुमच्या जेव्हा टेस्ट घेतल्या जातील म्हणजेच जे काही सराव प्रश्न तुमच्यासाठी
उपलब्ध होतील तेव्हा अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत हे लक्षात घ्या. एकही स्लाइड सोडली जाणार नाही. जेवढे अधिक सराव घेता येईल तेवढा सर्व सराव तुमचा यामध्ये घेण्यात येईल. पुढे आता कालच्याच तारखेला आलेलं लक्षात घ्या. फिच रेटिंग फिक्स इयर 2025 साठी भारताच्या वाढीव अंदाज 20 BPSने वाढवून तो 2.7 केलेला आहे. म्हणजे 2025 ला भारताचा जीडीपी काय राहील, 2025 मध्ये भारताचा जीडीपी काय राहील हे या ठिकाणी बऱ्याच संस्थांनी नमूद केलेलं आहे. मग आता भारतीय उद्योग परिसंघ CII, भारतीय उद्योग परिसंघ यांचं म्हणणं आहे की भारताचा 2025 मध्ये फिक्स इयर 2025 मध्ये जीडीपी किती राहील, 8% राहील. हे कालच आलेलं मापन आहे, लक्षात घ्या. अपडेट घेतलेला आहे याच्यामध्ये. तर जागतिक बँक जिची स्थापना लक्षात घ्या, मगाशी म्हटलं 31 डिसेंबर 1985 ला झालेलं आहे. वर्ल्ड बँक जिचं मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिका येथे आहे, त्यांनी भारताचा जीडीपी 2025 मध्ये 6.6% राहण्याचं भाकीत केलेलं आहे. RBI भारतीय रिझर्व्ह बँक म्हणते, जिची स्थापना 1 एप्रिल 1935 ची आहे, याच्याद्वारे भारताचा जीडीपी फिक्स इयर 2025 मध्ये 7.2% राहील असा अंदाज आहे. याचबरोबर DBS बँक, DBS काय आहे, डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर, ही सिंगापूरची बँक आहे. या सिंगापूर बँकेने भारताचा जीडीपी 2025 मध्ये हा 7% राहील असा अंदाज वर्तवलेला आहे. यानंतर ना NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, ज्याचं CSO आणि NSOचं मर्ज करून बनवलेलं आहे, त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे भारताचा जीडीपी फिक्स इयर 2025 मध्ये 8.2% असा राहील. याचबरोबर युनायटेड नेशन यांनी म्हटलेलं आहे की 6.6% भारताचा जीडीपी फिक्स इयर 2025 मध्ये राहील आणि मूडीज यांनी पण 6.6% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला आयोगाने भारतीय औद्योगिक परिसंघ CII न प्रश्न विचारू देत, वर्ल्ड बँकेचा असू देत, RBIचा असू देत, DBSचा असू देत, NSOचा असू देत, युनोचा असू देत किंवा मूडीजचा असू देत, यांचे जर का 2025 मधील भारताच्या जीडीपीचे अंदाज विचारले तर हे सर्व अंदाज माहीत असणं आवश्यक आहे. आता ही जे 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा 7 जणांचा तो अंदाज आहे. या 7 मधले लक्षात घ्या, चौघांची नावे दिली जातील आणि त्यांच्या पुढे त्यांचा जीडीपी दिला जाईल. तो खालती वरती असेल. जोड्या लावण्यासाठी आपल्याला जे काही जोडी असेल ती जोडी आपल्याला लावावं लागेल. यानुसार ते प्रश्न विचारले जातात. मग जोड्या लावण्यासाठी आलेला प्रश्न असेल किंवा एका वन लाइनर मध्ये आलेला असेल तरी पण उत्तरापर्यंत जाणं आपल्यासाठी गरजेचं आहे, कारण एक्झाम मेन्सची आहे. तर या दृष्टिकोनातून हे सर्व माहिती असणं आवश्यक आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे आकडेवारी काल आलेली आहे तीच आकडेवारी या ठिकाणी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये ॲड करून घेतलेली आहे आपण. तर ही सर्व आकडेवारी माहीत असणं आवश्यक आहे. पुढे आता इथे ही ट्रिक्स आहे, लक्षात घ्या. आपल्याला सर्व जेवढा काय टॉपिक आहे, मगाशी म्हणलं देशात एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, अशी ढोबळ व्याख्या घेतली. मग याच्यातूनच तुम्हाला म्हणलं होतं ही जर व्याख्या आली तर जीडीपी, GNP, NNP आणि NDP, MP आणि FC दोन्ही पण समजून जाईल. तरी देखील हे समजण्यासाठी काही ट्रिक्स आपल्याकडे असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, कधीही जीडीपी जर शब्द आला तर तिथं एक लक्षात ठेवायचं प्लस प्लस. मग हे प्लस प्लस काय आहे? पहिला प्लस आहे तो स्वदेशी व्यक्ती आहे. कोण आहे? स्वदेशी व्यक्ती आहे. दुसरा जो प्लस आहे तो कोण आहे? विदेशी व्यक्ती आहे. म्हणजे जीडीपी मापन करताना स्वदेशी व्यक्तीचं उत्पन्न आणि विदेशी व्यक्तीचं उत्पन्न एकत्रित उत्पन्न म्हणजे जीडीपी होय, देशाच्या भौगोलिक सीमेत. मग यानं देशात एका वर्षाच्या कालावधीत 50 रुपये कमवले, याने 50 रुपये कमवले, तर किती झाले आपला जीडीपी? उदाहरण दाखल 100 रुपये झाला, हे लक्षात घ्या. आता NDP जीडीपीचंच रूप NDP मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मात्र थोडासा बदल आहे. लक्षात घ्या, हा प्लस कोण आहे? स्वदेशी व्यक्ती. याचे किती आहेत? 50 रुपये.
हा कोण आहे? विदेशी व्यक्ती आहे. ह्याचे किती आहेत? 50 रुपये. एकूण किती झाले ते? 100 रुपये. मग दोघांचे 100 रुपये मधून हा जो मायनस आहे, हा मायनस कोण आहे? घसारा आहे. लक्षात घ्या, डिप्रिशिएशन, घसारा. म्हणजे ह्या 100 रुपये मधून आपण उदाहरण दाखल घसारा 10 रुपये वजा केला तर 90 रुपये कोण आहे? एनडीपी आहे. म्हणजे 100 रुपये आहे तो जीडीपी आहे. जीडीपी मधून घसारा वजा केला तर तो जीडीपी न राहता तो एनडीपी बनतो. तो कोण बनतो? एनडीपी बनतो. तर एनडीपी बनायला कारण काय आहे? जीडीपीचा घसारा. काय आहे? घसारा. त्यानंतर लक्षात घ्या जीएनपी. जीएनपीला सूत्र काय दिलेलं आहे? प्लस मायनस. मग इथं मायनस म्हणजे काय? जो तो व्यक्ती आहे तोच इथं त्याचं उत्पन्न मायनस केलं, म्हणजेच विदेशी व्यक्तीचं उत्पन्न जीएनपी मध्ये विचारात घेतले जात नाही. मग कुणाचं उत्पन्न विचारात घेतलं जातं? जो स्वदेशी आहे तो, शुद्ध भारतीय व्यक्ती. लक्षात घ्या. मग या ठिकाणी जो आपल्या देशातील आपला भारतीय आहे त्याचं उत्पन्न आपण केलं जातं आणि आपल्या देशातील आपला भारतीय व्यक्ती जो विदेशात आहे त्याचंही उत्पन्न याच्यात विचारात घेतलं जातं. म्हणजेच लक्षात घ्या शुद्ध भारतीय व्यक्तीचं उत्पन्न म्हणजेच कोण येणार आहे? जीएनपी. मग याच्यामध्ये विदेशी व्यक्तीचं उत्पन्न विचारात घेतले जात नाही. जीडीपी आणि एनडीपी मध्ये स्वदेशी आणि विदेशी व्यक्तीचं उत्पन्न विचारात घेतलं जातं. जीएनपी आणि एनएनपी मध्ये फक्त भारतीय व्यक्तीचं उत्पन्न विचारात घेतलं जातं. म्हणजेच या दोघात राष्ट्रीयत्व विचारात घेतले जात नाही, तर या दोघांमध्ये राष्ट्रीयत्व विचारात घेतले जाते. मग शुद्ध भारतीय व्यक्तीचं उत्पन्न आता इथं काय म्हणू आपण की जो भारतात होता त्याचे किती? 50 रुपये. आणि जो भारतातला विदेशात होता त्याने भारतात जे पाठवलं ते पण उत्पन्न, म्हणजे जो आपला विदेशात होता त्याने पाठवले समजा 60 रुपये. भारतात असणारा भारतीय त्याचे 50 आणि भारतीय विदेशात होता त्याचे 60, असं 110 रुपये कोण आला? आपला जीएनपी आला. आता जीएनपीचं रूप आपल्याला कोण पाहायचं आहे? एनएनपी पाहायचं आहे. पहा आहे असं प्लसला प्लस मायनसला मायनस, मात्र एक मायनस वाढला आहे. तो वाढलेला मायनस इथल्यासारखाच घसारा, डिप्रिशिएशन. म्हणजेच शुद्ध भारतीय व्यक्तीचं उत्पन्न किती आलं? 100 रुपये. मग त्यातून जीएनपी जर काढायचं असेल तर हा जो भारतीय आहे त्याचं उत्पन्न किती आहे? 100 रुपये. त्यातून विदेशी व्यक्ती तर आपण इथं पण विचारात घेतलेला नाही. मग त्याचा जो घसारा आहे तो घसारा वजा केला. इथं पण आपण उदाहरण दाखल 10 रुपये वजा केले तर 100 रुपये कोण आला? एनएनपी आला. 110 रुपये जीएनपी आहे तर 100 रुपये हा एनएनपी आहे. मग जीएनपी हा अधिक असतो कारण त्यात घसारा समाविष्ट असतो. एनएनपी हा छोटा असतो कारण त्यातून घसारा मायनस होतो. जीडीपी हा एनडीपी पेक्षा मोठा असतो कारण त्यात घसारा समाविष्ट असतो. एनडीपी हा नेहमीच कमी असतो कारण घसारा हा मायनस होतो. घसारा शून्य करणं शक्य नाही. कोणतीही वस्तू किंवा सेवा असू देत त्या वस्तू किंवा सेवेला घसारा हा येतच राहतो, कारण घसारा हा शून्य होणं शक्य नाही. कधीच घसारा हा शून्य होणं शक्य नाही. कोणतीही वस्तू असू देत त्याला मोडतोड, रिपेअरिंग हा विषय बनतोच, त्यामुळे त्याला घसारा येतो. आता या ठिकाणी समोर आपला एसी आहे. हा आपण सतत वापरतोय त्यामुळे त्याला झीज खर्च येणार नाही असं नाही. त्याचा कोणता ना कोणता तरी पार्ट खराब होणार. तो पार्ट बदलण्यासाठी जो खर्च येतोय तो खर्च म्हणजे त्या वस्तूचा तो झीज खर्च आहे. मग ती वस्तू असो किंवा व्यक्ती असो, व्यक्ती देखील लक्षात घ्या. आज जरी तुम्ही या ठिकाणी लेक्चर सर्वजण पाहत असाल तरी आपल्याला आपल्या बॉडीचा झीज खर्च आहे. अधिक कष्ट झालं किंवा पावसामध्ये भिजणं झालेलं असेल किंवा अधिक प्रवास झालेला असेल तर थोडासा थकवा जाणवतो, आजारी पडणं बनतं, तेव्हा आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. मग त्या ठिकाणी जो झीज खर्च आपल्याला जो खर्च भरावा लागतोय हॉस्पिटलचा तो आपल्यासाठी झीज खर्च आहे. लक्षात घ्या. झीज खर्च शून्य करणं शक्य नाही. म्हणजे कधीच जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आजारी पडलो नाही असं कधीच घडत नाही. कधी ना कधी तर या गोष्टीला सामोरे जावं लागतं. त्यामुळे झीज खर्च शून्य आहे असं कधी म्हणता येणार नाही. आणि जेव्हा जीडीपी मधून झीज खर्च वजा होतो तेव्हा एनडीपी बनतो आणि एनएनपी मधून झीज खर्च मायनस होतो तेव्हा एनएनपी बनतो. जीएनपी मधून झीज खर्च वजा होतो तेव्हा एनएनपी बनतो. तर ह्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्सचा व्यवस्थित लक्षात घ्या. याला काय म्हणलं? स्वदेशी व्यक्ती, विदेशी व्यक्ती. स्वदेशी व्यक्ती, विदेशी व्यक्ती, त्यातून घसारा वजा. स्वदेशी व्यक्ती, विदेशी व्यक्ती. विदेशी व्यक्ती तर मायनस केला, याचं उत्पन्न विचारात घ्यायचं नाही, फक्त कुणाचं? शुद्ध भारतीयचं. मग एनएनपी मध्ये पण शुद्ध भारतीय व्यक्तीचं उत्पन्न विचारात घ्यायचं, विदेशी व्यक्तीचं उत्पन्न विचारात घ्यायचं नाही.
आणि फक्त स्वदेशी व्यक्तीच्या उत्पन्नातूनच घसारा वजा केला तर तो कोण बनतो? NNP बनतो. आणि जर का घसारा वजाच नाही केला तर तो GNP आहे असा राहतो. इथं पण लक्षात घ्या, जर का घसारा वजा केला नाही तर या प्लस हा प्लस म्हणजे GDP आहे. या GDP मधून घसारा वजा केल्यामुळे कोण बनला? NDP बनला. कोण बनला? NDP बनला. तर ह्या ट्रिक्स आहेत, ह्या ट्रिक्स व्यवस्थित समजून घ्या. या ट्रिक्स समजल्या तर आपल्याला पुढचेही मार्ग समजणार जाणार आहेत. तर मग इथं आपल्याला व्याख्या काय बनेल GDPला? लक्षात घ्या, देशाच्या भौगोलिक सीमारेषांतर्गत. थोडक्यात हा देश पकडा मगाच्यासारखाच. या देशाच्या भौगोलिक सीमेत 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजेच इकॉनॉमी इयरमध्ये देशाच्या भौगोलिक सीमेत एका वर्षाच्या कालावधीत स्वदेशी आणि विदेशी व्यक्तीद्वारे उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य म्हणजे GDP होय. म्हणजे ह्या दोघांचे 50-50 मगाशी बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य किती आलं? आपलं 100 रुपये आलं. हे 100 रुपये म्हणजेच काय आहे? आपला GDP आहे. हे याच पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. तर लक्षात घ्या, आता आपल्याला मुख्य मुद्द्यावरती आलो. GDP म्हणजे काय? आता इथं स्वदेशी आणि विदेशी म्हणजे त्याला आपण ट्रिक्स काय घेतली होती? प्लस प्लस. काय घेतलं होतं? प्लस प्लस. तर ते प्लस प्लस आपल्याला या ठिकाणी घ्यायचं. पहिल्याच्या प्लसचे 50 रुपये, दुसऱ्याच्या प्लसचे 50 रुपये, असे आपले किती झालते? 100 रुपये GDP आलता. मग व्याख्या पहा. इथं बघा याप्रमाणे विचारात घ्या, हा देश आहे. देशाच्या भौगोलिक सीमेत एका आर्थिक वर्षाच्या म्हणजेच आर्थिक वर्ष आपलं कधीच आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. हे कधी आलं? 1867 मध्ये ब्रिटिशांनी दिलेलं. आठवतंय का? मागच्या स्लाइडला घेतलेलं. देशाच्या भौगोलिक सीमेत एका वर्षाच्या कालावधीत म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत सर्व उत्पादकाद्वारे म्हणजेच जे उत्पादक आहेत, वस्तू उत्पादक आणि सेवा उत्पादक, सर्व उत्पादकाद्वारे उत्पादित सर्व अंतिम मग सांगितलं जे उपभोगासाठी वापरले जातात त्या वस्तूला अंतिम वस्तू व सेवांचे बाजार किमतीनुसार येणारे पैशातील मूल्य. लक्षात घ्या, म्हणजेच काय आहे? स्थूल देशाचं उत्पन्न होय, GDP होय. देशाच्या भौगोलिक सीमेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे बाजार भावाला जे पैशात मूल्य व्यक्त झालेलं आहे ते मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. ते मूल्य म्हणजेच काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न होय. मग आयोग तुम्हाला क काय विचारतं? लक्षात घ्या, GDP संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान सत्य? GDP मापन करताना 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधी विचारात घेतला जातो. GDP मापन करताना अंतिम वस्तू व सेवा विचारात घेतल्या जातात. अंतिम वस्तू व सेवा विचारात घेतल्या जातात. GDP मापन करताना बाजार किमतीनुसार मापन विचारात घेतले जाते. आणि चौथं विधान काय राहील? GDP मापन करताना पैशातील मूल्य. GDP मापन करताना कसलं? पैशातील मूल्य विचारात घेतले जाते. ब क ड हे आयोग तुम्हाला कन्सेप्टनुसार प्रश्न विचारतो. लक्षात घ्या. मग आपली जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर हे सर्व आपल्याला बरोबर असेल. देशाच्या भौगोलिक सीमेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य म्हणजेच GDP होय. आता यातलं पहा, देशात एका वर्षाच्या म्हणलं तर 1 एप्रिल ते 31 मार्च विधान बरोबर आहे. विधान कसं आहे? बरोबर आहे. त्यानंतर ना कोणत्या वस्तू विचारात घेतल्या? सर्व उत्पादित अंतिम वस्तू व सेवा, ते पण विधान बरोबर आहे. ह्या अंतिम वस्तू आणि सेवेचं कसलं मूल्य विचारात घेतलं? बाजार मूल्य विचारात घेतलं, त्यामुळे तिसरंही बरोबर आहे. आणि बाजारात जे मूल्य आलं ते कशात आलेलं आहे? पैशात आलेलं आहे, त्यामुळे पैशातील मूल्य हे पण विचारात घेतलेलं आहे. तर चारही विधान आपली कशी आहेत? बरोबर विधान आहेत. या ठिकाणी चारही विधानं बरोबर विधान आहेत. त्यामुळे अ ब क ड असू देत किंवा 1 2 3 4 असू देत, सर्वच्या सर्व सत्य आहेत किंवा बरोबर आहेत. किंवा यापैकी विचारलं की चुकीचं कोणता? एकही चुकीचं नाही, सर्व बरोबर आहेत.
या पद्धतीने आपल्याला जायचं आहे, लक्षात घ्या. मग व्याख्या व्यवस्थित लक्षात आली. देशाच्या भौगोलिक सीमेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे बाजार किमतीनुसार पैशातील मूल्य म्हणजेच GDP होय. म्हणजेच काय आहे? GDP होय असं आपण या ठिकाणी म्हणतो. याचबरोबर लक्षात घ्या, GDPची काही एक वेगळी व्याख्याही आपल्याला पाहता येणार आहे. काय म्हणतो? एका वर्षात म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या वर्षात देशाच्या सीमेत म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेत जेवढ्या वस्तू व सेवा निर्माण होतात, म्हणजे जेवढ्या या ठिकाणी आपण अंतिम पण शब्द वापरू शकतो, लक्षात घ्या. जेवढ्या अंतिम वस्तू व सेवा निर्माण होतात त्यांच्या अंतिम किमतीची बेरीज म्हणजेच GDP होय. व्याख्या तीच आहे, लक्षात घ्या. फक्त शब्दांचा खेळ आहे. काय आहे? एका वर्षाच्या काळात देशाच्या सीमेत जेवढ्या वस्तू व सेवा निर्माण होतात त्यांच्या अंतिम किमतीची बेरीज म्हणजेच काय आहे? GDP होय. मग अंतिम किंमत म्हणजे काय? जी बाजारात येते ना ती अंतिम किंमत असते. मनामध्ये अनेक किमती असतात, मात्र बाजारात ही अंतिम किंमत बनते. समजा मला हा पेन घ्यायला जायचे बाजारामध्ये, मग मी म्हणेन की हा पेन 200 रुपयाला भेटेल बाजारामध्ये. एक मन सांगेल की 150 रुपयाला पण भेटेल, एकदा वाटेल 200 रुपयाला भेटेल, एकदा वाटेल 250 रुपयाला भेटेल. आता ही मनातली किंमत झाली, मात्र अंतिम किंमत काय आहे? बाजारात गेलो आणि हा पेन बरोबर 210 रुपयाला भेटला. मग 150, 200 आणि 250 ही अंतिम किंमत नाही, तर अंतिम किंमत काय बनली? जी बाजारात मला 210 रुपयाला भेटला ते अंतिम किंमत बनली. तर लक्षात घ्या, अंतिम किमतीची बेरीज म्हणजेच काय आहे? GDP होय. अंतिम किमतीची बेरीज म्हणजेच काय आहे? GDP आहे, हे लक्षात घ्या. पुढे GDPचं सूत्र पहा. GDP बरोबर P गुणिले Q. P अर्थ काय आहे? बाजार किंमत. मग आपण म्हणलं तर बाजार किमतीनुसार पैशातील मूल्य. मग Qचा अर्थ काय होतो? अंतिम वस्तू व सेवा. मग GDP मापन करताना अंतिम वस्तू व सेवांचे बाजार किंमत विचारात घेतली जाते, तेव्हा तो GDP आहे. आता GDP संदर्भात काय विधान आहेत पहा. GDP हा उत्पादनाच्या एकूण मूल्याचा प्रवाह आहे. मग आपण म्हणलं होतं अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजार किमतीनुसार बाजार किंमत किंवा बाजार किमतीची बेरीज होय. म्हणजेच काय आहे? हा उत्पादनाच्या एकूण मूल्याचा प्रवाह दर्शवतो. म्हणजेच जे काही मार्केटमध्ये आपण नेलेलं आहे त्याची जी एकूण प्राइस आहे त्याचा प्रवाह दर्शवतो कोण? GDP. याचबरोबर हे एक खर्चाचा प्रवाह दर्शवतो. GDP हे एक खर्चाचा प्रवाहही दर्शवतो. किती खर्च आलाय तो त्यातून मायनस होतो. याचबरोबर GDP मध्ये समाविष्ट पहा भाडे, वेतन, व्याज आणि नफा. म्हणजेच खंड, वेतन, व्याज, नफा याचा समावेश असतो. हे दोन्ही विधानं विचारलेले आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला दोन्ही विधानं विचारले आहेत आणि खालचं विधान आपल्याला UPSC स्वरूपाने आलेलं आहे, ते पण पाहायचं. इथं हे विधान मेन्सला आहे, हे पण विधान मेन्स आहे. GDP मध्ये समाविष्ट खंड, वेतन, व्याज म्हणायचं. म्हणजेच खंड, वेतन, व्याज आणि नफा याचा सर्वांचा समावेश होतो. GDP हा उत्पादनाच्या एकूण मूल्याचा प्रवाह दर्शवतो. त्याचबरोबर GDP हा एकूण खर्चाचाही प्रवाह दर्शवतो. म्हणजेच एकूण मूल्याचा म्हणजेच प्रॉफिट आणि लॉस म्हणजे कॉस्ट, प्रॉफिट आणि कॉस्ट हे दोन्ही पण GDP दर्शवतो. याचबरोबर वस्तू व सेवांची किंमत वाढली, वस्तू व सेवांची किंमत वाढली जर GDP वाढलेला असेल तर तो खरा GDP नसतो. काही कालावधीमध्ये लक्षात घ्या इन्फ्लेशन घडतं. मग त्या इन्फ्लेशन मधल्या जर का किमती अंतिम किमती विचारात घेतल्या तर तो रिअल GDP नाही, वास्तविक GDP नाही. मग खरा GDP म्हणजे काय आहे? वस्तू व सेवामध्ये वाढ झाली तर, वस्तू व सेवामध्ये जर वाढ झाली तर तो खरा GDP आहे. आणि जर का वस्तू व सेवाच्या किमतीमध्ये वाढ असेल तर तो खरा GDP नाही. विधान लक्षात येते का? मग खरा GDP कोणता? जर का वस्तू आणि सेवा, गुड्स अँड सर्व्हिस जर वाढल्या तर तो खरा GDP आहे. आणि वस्तू व सेवाच्या किमती वाढल्या तर तो खरा GDP नाही, वास्तविक GDP नाही. मग वास्तविक GDP कोणता आहे? पैशात वाढ न होता वस्तू व सेवेत वाढ झाली तर तो रिअल GDP. काय आहे? रिअल GDP. लक्षात आलं? विधान पहा. वस्तू व सेवाची किंमत वाढली म्हणून जर GDP वाढलेला असेल तर तो खरा GDP नाही किंवा नसतो.
मग खरा जीडीपी म्हणजे काय? वस्तू व सेवामध्ये वाढ झाली म्हणजे खरा जीडीपी होय. वस्तू व सेवामधली वाढ हा खरा जीडीपी आहे. त्याच्या किमतीत वाढ झाली तर तो खरा जीडीपी नाही. तो खरा जीडीपी नाही. तो भावफुगवट्याचा जीडीपी आपल्याला म्हणता येतो. याचबरोबर जीडीपी संदर्भात काही विधान आहेत लक्षात घ्या. तर ती कोणती आहेत विधानं? जीडीपी मध्ये देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत, म्हणजे जी आपण व्याख्या पाहिली तीच विधान आहेत लक्षात घ्या. पण हे तुम्हाला अबकड स्वरूपाने येतात. पहा तीच विधानं येतात का नाही. जीडीपी मापन करताना देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत स्वदेशी आणि विदेशी, मग आपण इथं प्लस आणि प्लस घेतलेला होता. जीडीपी मापन करताना स्वदेशी आणि विदेशी नागरिकाद्वारे उत्पादित अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. म्हणजे स्वदेशी व्यक्तीचे 50 रुपये, विदेशी व्यक्तीचे 50 रुपये, एकूण आपले 100 रुपये हा आपला जीडीपी आलता. दुसरं विधान, जीडीपी मध्ये दुहेरी मापन टाळण्यासाठी कोणत्या वस्तू व सेवा विचारात घेतल्या जातात? अंतिम वस्तू व सेवा विचारात घेतल्या जातात. कोणत्या वस्तू? अंतिम वस्तू व सेवा विचारात घेतल्या जातात. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं हे जर का अबकड तुम्हाला सोडवायचं असेल तर पहिली कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. जीडीपी मध्ये चालू वर्षातील वस्तू व सेवांचा समावेश केला जातो. मागील वर्षातील वस्तू व सेवा समावेश केला जात नाही. मग मागील वर्षातील ज्या वस्तू अंतिम बनलेल्या आहेत ते मागील वर्षाच्याच जीडीपी मध्ये मापन केलेले आहेत. मग या वर्षी ज्या वस्तू अंतिम बनल्या त्याच वस्तू या वर्षी अंतिम म्हणून विचारात घेतल्या जातील. पण या वर्षी पण अंतिम बनल्या नसतील, ते पुढील ज्या वर्षी अंतिम बनतील तेव्हा त्याचं राष्ट्रीय उत्पन्नात मापन होईल. जीडीपी मापन करताना घसारा, झीज खर्च वजा केला जात नाही. जर वजा केला तर तो जीडीपीचा कोण बनेल? एनडीपी बनेल. लक्षात घ्या, एनडीपी बनेल. पण जीडीपीला आपण सूत्र घेतलं होतं प्लस प्लस, एनडीपीला आपण सूत्र घेतलं होतं प्लस प्लस मायनस. मग जीडीपी मध्ये झीज खर्च हा समाविष्ट असतो. आणि जर झीज खर्च वजा केला तर तो जीडीपी न राहता तो एनडीपी बनेल. पहा, जीडीपी वापर करताना घसारा किंवा झीज खर्च वजा केला जात नाही. आहे का इथं मायनस दिलाय का? डिप्रिशिएशन दिलंय? नाही दिलं. जर तिथं डिप्रिशिएशन झालं तर तो जीडीपी न राहता कोण बनेल? पुढे एनडीपी बनेल. पुढे जीडीपी एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती दर्शवतो. कारण अंतर्गत शक्ती का दर्शवतो? तर आपण हा देशाच्या भौगोलिक सीमेतच मापलेला, त्यामुळे अंतर्गत शक्ती दर्शवतो. जीडीपी मुळे अर्थव्यवस्थेची संख्यात्मक आकलन प्राप्त होतं. मग पैशातील जे मूल्य प्राप्त झालंय ती एक संख्या आहे. लक्षात घ्या, काय आहे? संख्या आहे. म्हणजे जीडीपी अंतर्गत शक्ती दर्शवतो. जीडीपी हा अंतर्गत संख्यात्मक आकलन देतो. अंतर्गत संख्यात्मक आकलन प्राप्त होतं जीडीपी मध्ये, असंही आपण विधान बोलू शकतो. पुढे पहा, जीडीपी अंतर्गत अप्रत्यक्ष कराच्या रकमेचा समावेश होतो. जर का अप्रत्यक्ष कर मायनस केला आणि त्याला सबसिडी जोडली तर तो जीडीपी एफसी बनतो. जीडीपी एफसी. आता जो आपण घेतला बाजार किमतीनुसार पैशातील मूल्य घेतलं. लक्षात घ्या, बाजारचा अर्थ मार्केट होतो आणि किमतीचा अर्थ प्राइस होतो इंग्लिशमध्ये. तर एमपी झाला. एम मार्केटचा एम घेतला आणि प्राइसचा पी घेतला तर तो जीडीपी एमपी आपण पाहिला आहे. पुढे जीडीपी मध्ये शेअर, बॉन्ड, भांडवली नफा, काळा पैसा, हस्तांतरण, भुगतान, वित्तीय भांडवल इत्यादीचा समावेश केला जात नाही किंवा समावेश होत नाही. का समावेश होत नाही? त्यातलं एक उदाहरण पाहूया की शेअर बाजार. आता शेअर बाजारातील पैसा कधी अंतिम बनेल हे सांगता येत नाही. शेअर बाजारमधील पैसा हा केव्हा अंतिम बनेल हे सांगता येत नाही. किंवा हस्तांतरण, भुगतान, भुगतान याचा अर्थ देणी, हँड टू हँड. याचं कुठं डेबिट क्रेडिट नसतं. हँड टू हँडचं आपल्या पासबुकवरती येत नाही डेबिट क्रेडिट रोख रकमेचं. त्यामुळं अशा ज्या काय किमती आहेत अशा जीडीपी मध्ये मापन केल्या जात नाही, कारण याची लिखापट कुठं नसते. लक्षात घ्या. लक्षात आलं? एखाद्याने अकाउंट टू अकाउंट ट्रान्झॅक्शन केलं तर ते कळून येतं की किती अकाउंट, संख्यात्मक बाजू समजून येते. पण तो हँड टू हँड केलेलं काय कुठं लेखी पुरावा नाही, त्यामुळे ते जीडीपी मध्ये मापन होत नाही, हे लक्षात घ्या. शेअर बाजार, शेअर बाजारातील पैसा कधी अंतिम बनेल सांगता येत नाही. काही वेळेस लॉस होतो, काही वेळेस प्रॉफिट होतं. पण ते प्रॉफिट कधी बुक केलंय हे अंतिम नसतं. त्यामुळे अशा वस्तू व सेवांचा बाजार जीडीपी मध्ये समावेश केला जात नाही. याचबरोबर जीडीपी मध्ये अशा वस्तूंचा समावेश होतो जे बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. विधान महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या.
जीडीपी मध्ये अशा वस्तूंचा समावेश केला जातो जे बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. जर त्या वस्तू बाजारात विक्रीला आणल्या तर त्याला पैशात मूल्य प्राप्त होईल आणि पैशातील मूल्य म्हणजेच आपण जीडीपी मानतो. पैशातील मूल्य म्हणजेच काय आहे? जीडीपी आपण मानतो. जर पैशात मूल्य व्यक्त नाही झालं, जर पैशात मूल्य व्यक्त नाही झालं तर ते जीडीपी मध्ये येणार नाही. मग जीडीपी मध्ये यासाठी त्याला पैशात मूल्य प्राप्त व्हावं लागतं आणि पैशात मूल्य प्राप्त व्हायचं असेल तर ती वस्तू कुठं आणावं लागते? बाजारात आणावं लागते विक्रीसाठी. मग लक्षात घ्या, जीडीपी मध्ये अशाच वस्तूंचा समावेश होतो ज्या बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. पुढे, जीडीपी मध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेचे राष्ट्रीयत्व विचारात घेतले जात नाही. म्हणजे जीडीपी मापन करताना आपण काय घेतला? प्लस प्लस घेतला. ही ट्रिक्स घेतली. या प्लस मध्ये पहिला हा स्वदेशी व्यक्ती म्हणलं तर दुसरा हा विदेशी व्यक्ती म्हणलं. विदेशी व्यक्ती आहे म्हणून त्याचं उत्पन्न मायनस केलेलं नाही किंवा विदेशी व्यक्ती आहे म्हणून त्याला आपण वेगळ्या पद्धतीची वागणूक दिलेली नाही, त्याला आपला समजला. म्हणजे जीडीपी मापन करताना वस्तू व सेवा उत्पादन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेचे राष्ट्रीयत्व विचारात घेतले जात नाही. मग हे राष्ट्रीयत्व कुठं विचारात घेतले जाईल? पुढे आपल्याला जीएनपी पाहताना. कारण जीएनपी मध्ये म्हटलं होतं प्लस मायनस, तिथं फक्त स्वदेशी व्यक्तीचं उत्पन्न विचारात घेतलं जातं. तर जीडीपी मापन करताना स्वदेशी आणि विदेशी अशा दोन्ही व्यक्तीचं उत्पन्न विचारात घेतलं जातं. तर लक्षात घ्या, जीडीपी मापन करताना राष्ट्रीयत्व विचारात घेतले जात नाही. पुढे, जीडीपी मापन करताना किंवा जीडीपीचं मापन, आता हा पण तुमचा मेनचाच प्रश्न आहे. पहा, आधार वर्षाची आपण शृंखला पाहिल्या. पारंपरिक शृंखलेमध्ये 1948 वर्ष पाहिलं. पारंपरिक मध्ये 1948 हे बेस इयर पाहिलं. त्यानंतर ना संशोधित शृंखला पाहिल्या. संशोधित शृंखला यामध्ये 1960-61 पाहिलं, 1970-71 पाहिलं, 1980 81 पाहिलं. यानंतर ना नवीन शृंखला पाहिली. नवीन शृंखलेमध्ये 1993-94, त्यानंतर ना 1999, 2000, त्याबरोबर 2004-05 अभिजित सेनगुप्ता समिती आणि त्यानुसार ना 2011-12 हे प्राध्यापक के सुंदरम समिती नुसार हे आपण इयर पाहिली. आता या इयर मधलं लक्षात घ्या, हे जे काय 4-5 हे प्राध्यापक अभिजित सेनगुप्ता समितीनं जे इयर दिलं त्या इयरला राष्ट्रीय उत्पन्न आपण कसं मापत होतो? उत्पादन खर्चाच्या आधारे, जो प्रोडक्शन कॉस्ट आहे त्या आधारे नॅशनल इन्कमचं मापन करत होतो. यानंतर ना जे प्राध्यापक के सुंदरम समितीनं बेस इयर आलं 11-12, या वर्षापासून आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन कसं करतोय? बाजार किमतीच्या आधारे. मग आपल्या व्याख्येमध्ये काय आलं? बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य. तिथं आलेलं नव्हतं की उत्पादन खर्चाद्वारे पैशातील मूल्य. 2004-05 या आधार वर्षापासून ते 2011-12 पर्यंत राष्ट्रीय जीडीपीची व्याख्या ही उत्पादन खर्चाच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन होत होतं. मात्र के सुंदरम समिती जेव्हा 2011-12ला बेस इयर निवडलं 31 जानेवारी 2015 पासून, तेव्हापासून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे बाजार किमतीच्या आधारे होत आहे, हे लक्षात घ्या. हा मेनचा प्रश्न तुम्हाला विचारलेला, मेन्स तुम्हाला इथं दिलेला आहे. 4-5ला म्हणलं तर उत्पादन खर्चाच्या आधारे मापन होत होतं आणि 11-12 नुसार काढलं तर बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य विचारात घेतलं जात होतं. दोन्ही विधानं व्यवस्थित लक्षात घ्या. पुढे, जीडीपीचे प्रकार. जीडीपी मध्ये 2 प्रकार पडतात, लक्षात घ्या. एक प्रकार आहे तो कोणता? साधारण जीडीपी आणि दुसरा आहे तो वास्तविक जीडीपी. साधारण जीडीपी आणि वास्तविक जीडीपी असे 2 प्रकार पडतात. तर या साधारण जीडीपी मध्ये पहा, जेव्हा स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये म्हणजेच जीडीपी मध्ये चलनवाढ, किंमत वाढ किंवा भाववाढ म्हणजेच काय? इन्फ्लेशन, हे जे आहे ते इन्फ्लेशन आहे. सर्वसाधारण किंमत पातळीत सतत होणारी वाढ म्हणजेच चलनवाढ होय, भाववाढ होय, मुद्रास्फीती होय. जेव्हा स्थूल देशांत उत्पादनामध्ये म्हणजे जीडीपी मध्ये चलनवाढ समाविष्ट केली जात नाही तेव्हा त्यास साधारण जीडीपी असं म्हटलं जातं. साधारण जीडीपी आणि वास्तविक जीडीपी. आता लक्षात घ्या, काही बुकमध्ये हा साधारण जीडीपी आणि वास्तविक जीडीपी मधला साधारण दिलेलाच नाही, वास्तविक फक्त दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी विचारतात, सर ह्यातले फरक तर वेगळे आहेत, मग इथं तुमच्याकडून कसे फरक वेगळे? तर तुम्ही यूपीएससीची बुक्स पहा आणि आलेले आपले प्रश्न पहा, याच्यामध्ये साधारण आणि वास्तविक हे 2 प्रकार आहेत. तर तुम्हाला काहींच्या बुकमध्ये हे जाणवणार नाही,
बुक समोर असेल तर पहा. तर लक्षात घ्या, साधारण जीडीपी, ज्या जीडीपीमध्ये चलनवाढ, भाववाढ, मुद्रास्फीती, मुद्रा विस्तार किंवा इन्फ्लेशन समाविष्ट नाही तो कसा आहे, साधारण सिंपल आहे. इन्फ्लेशन नाहीच तो साधारण जीडीपी आहे. मग इन्फ्लेशन आहे तो कोण आहे, वास्तविक जीडीपी आहे. पहा, ज्या जीडीपी मध्ये जेव्हा स्थूल देशाच्या उत्पादनामध्ये चलनवाढ किंवा किंमत वाढ समाविष्ट केली जाते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं, वास्तविक देशांतर्गत उत्पादन. म्हणजे चलनवाढ समाविष्ट नसेल तर तो कोण आहे, साधारण जीडीपी आहे. आणि चलनवाढ समाविष्ट असेल तर तो कोण आहे, वास्तविक जीडीपी. तो कोण आहे, वास्तविक जीडीपी असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर हे जे दोन आहेत ते दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. दोन प्रकार पाहायला मिळतात. पुढे आता जो आपण जीडीपी काढला तो मार्केट प्राइस नुसार काढला. आता घटक खर्चानुसार नाही काढायचा. व्याख्या सेम व्याख्या लक्षात घ्या. जिथं आपण काय म्हटलं होतं, बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य, तिथं काय म्हणायचं, घटक खर्चानुसार ना पैशातील मूल्य. झालं एमपीचा एफसी, म्हणजे मार्केट प्राइसचा फॅक्टर कॉस्ट झाला. एफसी म्हणजे काय, एफला फॅक्टर आपण म्हणतो घटक आणि एफ सीला काय म्हणतो, कॉस्ट, खर्च. घटक खर्चानुसार ना जीडीपी, म्हणजेच जीडीपी आपल्याला काय काढायचा आहे, एफसी काढायचा आहे, फॅक्टर कॉस्ट. व्याख्या तीच आहे, लक्षात घ्या. एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमेत, किंवा असं म्हटलं जातं की देशाच्या भौगोलिक सीमेत एका वर्षाच्या काळात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे, आता वस्तू व सेवांचे इथपर्यंत व्याख्या आपल्याला जीडीपीचीच आलेली आहे, एमपीची. आता तिथनं पुढे एफसीची काय म्हणली पहा, घटक खर्चानुसार ना येणारे पैशातील मूल्य, म्हणजेच घटक खर्चानुसार ना स्थूल देशांतर्गत उत्पादन. म्हणजेच एमपी आपण काढताना इथं काय म्हटलं होतं, घटकच्या जाग्याला बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य. इथं काय म्हणलंय, घटक खर्चानुसार ना पैशातील मूल्य, म्हणजेच एमपी च्या जाग्याला आपण काय वापरला, एफसी वापरला शब्द. मग इथं होतं बाजार किमतीनुसार ना, मग तो जीडीपी आला एमपी. आता इथं घटक शब्द जोडल्यामुळे तो काय झाला, एफसी झाला, फॅक्टर कॉस्ट. पुढची व्याख्या आहे तीच घेतली. देशाच्या मगाशी काय व्याख्या घेतली होती, देशाच्या भौगोलिक सीमेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य म्हणलं होतं. आता म्हणतोय वस्तू व सेवांचे घटक खर्चानुसार ना येणारे पैशातील मूल्य, म्हणजेच घटक खर्चानुसार ना जीडीपी होय. तर तो कसा काढला जातो, त्याचं सूत्र काय, पहिला जीडीपी आपण कसा काढला होता, जीडीपी बरोबर पी गुणिले क्यू. इथलं सूत्र काय आहे, जीडीपी एफसी आपल्याला पाहिजे. जीडीपी एफसी बरोबर जीडीपी एमपी मायनस आयटी प्लस एस. आयटी कोण आहे, इनडायरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष कर. पहा, जीडीपी एफसी बरोबर जीडीपी एमपी. आपल्याला एमपी मधून एफसी प्राप्त करायचा आहे. तर एमपी मधून अप्रत्यक्ष कराची रक्कम काय आहे, मायनस. इथं मायनस आहे, लक्षात घ्या. अप्रत्यक्ष कराची इनडायरेक्ट टॅक्सची रक्कम काय आहे, मायनस करायची आहे, ही मायनस आहे. तर सबसिडी जी आहे ती सबसिडी काय करायची, प्लस करायची. प्लस आहे इथं, लक्षात घ्या. काय आहे, प्लस आहे. म्हणजेच जीडीपी एफसी प्राप्त करण्यासाठी जीडीपी एमपी मधून इनडायरेक्ट टॅक्स मायनस केला आणि सबसिडी अनुदान समाविष्ट केलं तर जीडीपी एमपी न राहता तो जीडीपी एफसी बनतो. तो जीडीपी एफसी बनतो. तर लक्षात घ्या, जर का जीडीपी एमपी मधून इनडायरेक्ट टॅक्स मायनस नाही झाला आणि सबसिडी समाविष्ट नाही केली तर तो एफसी न राहता तो एमपी एमपीच असतो. मग एमपीचा एफसी कधी झाला, तर एमपी मधून आयटी मायनस झाला आणि प्लस एस झाला, तेव्हा तो एमपीचा एफसी झाला. लक्षात येते का, सूत्र व्यवस्थित समजून घ्या. पुढे हेच डिस्कशन पहा. जीडीपी एफसी मिळवण्यासाठी एमपी मधून अप्रत्यक्ष कराची रक्कम मायनस म्हणजेच वजा केली जाते. तर अनुदान म्हणजे सबसिडी ही रक्कम समाविष्ट म्हणजेच प्लस केली जाते. हे काय आहे, हे मायनस केलं, आयटी मायनस. पहा सूत्र काय आपण मगाशी म्हणलं, जीडीपी एफसी बरोबर जीडीपी एमपी मायनस आयटी म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स प्लस एस म्हणजे सबसिडी. आलं का वरचं सूत्र. तर एमपी मधून अप्रत्यक्ष कराची रक्कम आयटी वजा केली जाते.
व अनुदान म्हणजे सबसिडी म्हणजे प्लस यस घेतला आपण, ही समाविष्ट म्हणजेच काय आहे प्लस केली जाते. तर एमपीचा एफसी बनतो, एमपीचा एफसी बनतो. पुढे जीडीपी एमपी आणि जीडीपी एफसी मध्ये फरक कोणी केला, तर तो आयटीनेच केलेला आहे. पहा, हे तुम्हाला मेन्सला विचारलेलं विधान आहे. ब काय म्हटलंय पहा, जीडीपी एमपी मापन करताना अप्रत्यक्ष कराचा रकमेचा समावेश करण्यात येतो. जीडीपी एमपी असतो तेव्हा अप्रत्यक्ष कर समाविष्ट असतो आणि जीडीपी एफसी बनतो तेव्हा अप्रत्यक्ष कर वजा होतो, अनुदान समाविष्ट होतं. पहा, जीडीपी एफसी मापन करताना अप्रत्यक्ष कर हा वजा केला जातो, तर अनुदान रक्कम म्हणजे सबसिडी ही समाविष्ट म्हणजेच प्लस केली जाते. म्हणजेच आपण काय म्हणलं होतं, मायनस आय टी प्लस यस. आलं. हा तुमचा मेनचा मुद्दा लक्षात घ्या. विचारलेले प्रश्न आहेत, मागील PYQ पहा. जीडीपी एमपी मध्ये अप्रत्यक्ष कर समाविष्ट असतो, तर एफसी मध्ये अप्रत्यक्ष कर वजा केला जातो इनडायरेक्ट टॅक्स आणि प्लस सबसिडी केली जाते. तेव्हा जीडीपी एमपी न राहता तो जीडीपी एफसी बनतो. आणि जीडीपी एमपीच करायचा असेल तर अप्रत्यक्ष कराची रक्कम वजा करायची नाही आणि अनुदान समाविष्ट करायचं नाही, तर तो एमपी राहील. जर त्या एमपीचा एफसी करायचा असेल तर अप्रत्यक्ष कर वजा केला पाहिजे आणि सबसिडी ॲड केली पाहिजे, तर तो एफसी बनेल, तो एफसी बनेल. पुढे हां, जीडीपी मध्ये पहा, आर्थिक नियोजनाच्या म्हणजे प्लॅनिंग कमिशनच्या जे 15 मार्च 1950ला आलं नियोजन आयोग, जे 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोग मध्ये रूपांतरित झालं. नियोजन मंडळाच्या 63 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ ही 4.7% दराने झाली. 63 वर्षाच्या कालावधीत 4.7% नॅशनल इन्कममध्ये वाढ झालेली आहे. आणि नियोजनाच्या पहिल्या 3 दशकात राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर हा 3 ते 5% यापेक्षा कमी राहिला. हे पण विचारलेलं लक्षात घ्या कंबाईनला. पुढे प्लॅनिंग पहिला टप्पा 51 ते 80 यामध्ये 3.5% राहिलेला आहे जीडीपी, आणि 80 ते 2013 पर्यंत 4.2% असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 4.2%. आता याच्या संकल्पना आपण पाहिल्या जीडीपी म्हणजे काय. पुढे जी आताची जी काय आकडेवारी आहे ती आकडेवारी पहा. 2019-20 मध्ये जीडीपी किती होता आपला, 3.9%. 3.9% जीडीपी आहे. यानंतर ना 2021 कोविड इयर मध्ये तो -7 राहिला. मायनस लक्षात घ्या, ये है तो सब मुमकिन है याप्रमाणे लक्षात आलं असेल की मायनस मध्ये जीडीपी नेणार आहे 2021 मधले. हा कोविड इयर पण होता लक्षात घ्या, मायनस मध्ये गेलेला आहे. आतापर्यंत 51 पासूनची आकडेवारी काढा, मायनस मध्ये नव्हता. एवढंच एक इयर आहे की ज्यामध्ये जीडीपी -7% आढळला आहे. पण म्हटलं 2021-22 मध्ये जीडीपी किती राहिला पुन्हा 8.5%. 8.5%. हे इयर व्यवस्थित लक्षात घ्या. ही दोन्ही इयर कशासाठी लक्षात घ्या, जर सर्वात कमी प्लॅनिंग कमिशनच्या पासून ते आताच्या नीती आयोगपर्यंत सर्वात मायनसमध्ये जीडीपी गेलेलं इयर म्हणलं तर 2021, आणि जीडीपी मध्ये सर्वाधिक वाढीचं जर इयर म्हटलं तर ते इयर आहे 21-22 आफ्टर कोविड नंतरचं इयर. त्याचबरोबर 22-23 मध्ये जीडीपी राहिला लक्षात घ्या 6.6%. म्हणजे स्वदेशी आणि विदेशी व्यक्तीचं राष्ट्रीय उत्पन्न विचारात घेतलं तर तो किती राहिला 6.6%. आणि 2023-24 मध्ये तो 6.6% तर किंवा 6.8% हा राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. कारण हे पण आपल्याला आकडेवारी आली असती, पण इलेक्शनमुळे वार्षिक बजेट न सादर करता त्यांनी अंतरिम बजेट सादर केलं. त्यामधली आपल्याला आकडेवारी विचारात घेतलेली नाही. तर जी मुख्य आकडेवारी होती ती आकडेवारी या ठिकाणी आपण विचारात घेऊन पुढे आलेलो आहोत. तर लक्षात घ्या 19-20 3.9, 20-21 -7, 21-22 सर्वाधिक 8.5%, 22-23 6.6% आणि 23-24 6% ते 6.8% राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. पुढे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. म्हणजे जीएनपी आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. आपल्याला जो जीएनपी आहे तो विचार घ्यायचा. आता आपण काय पाहिला, जीडीपी पाहिला. जीडीपीला आपण सूत्र काय पाहिलं, प्लस. एनडीपीला सूत्र काय पाहिलं होतं,
प्लस प्लस मायनस, मात्र एनडीपी आपल्याला नंतर घ्यायचं आहे. जीएनपीला आपण सूत्र काय पाहिजे होतं, प्लस मायनस. काय सूत्र घेतलं होतं, प्लस मायनस. म्हणजेच विदेशी व्यक्तीचं उत्पन्न विचारात घेतलं जात नाही, फक्त स्वदेशी व्यक्ती जो भारतीय आहे, जो आपल्यामध्ये पण आहे आणि जो आपला विदेशात आहे, या दोघांचं शुद्ध भारतीय व्यक्तीचं उत्पन्न म्हणजेच कोण आहे, जीएनपी आहे. ट्रिक्स लक्षात घ्या. तर पहा इथं आता देशाची भौगोलिक सीमा नाही. का म्हणता येणार नाही देशाची भौगोलिक सीमा, कारण आपल्यामध्ये पण आहे आणि आपला विदेशात पण आहे. मग इथं विदेशातला आहे त्याचं उत्पन्न आपल्यामध्ये घ्यायचंय, तर इथं देशाची बाउंड्री ही आपल्याला बाजूला करावी लागेल. तर लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेत उत्पादित सर्व वस्तू व सेवांच्या मूल्यात म्हणजे पैशात परदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज व देशातून बाहेर गेलेले उत्पन्न वजा केले जाते, तेव्हा त्याच्या अंतिम मूल्यास जीएनपी असं म्हटलं जातं, म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातं. एखाद्या अर्थव्यवस्थेत उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवा यांच्या पैशातील मूल्यात विदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज, म्हणजे जो आपला विदेशात होता, आपला इथं लक्षात घ्या, हे दोन देश आहेत. या दोन देशात आपल्या देशात आहे आणि विदेशी आपल्यात आहे. याचबरोबर आपला विदेशात पण आहे, मग काय म्हणायचं, एखाद्या अर्थव्यवस्थेत उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या पैशातील मूल्यात विदेशातून प्राप्त झालेल्या, म्हणजेच हा जो आपला विदेशात आहे त्याच्या प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज, याच्याच उत्पन्नात त्याचं उत्पन्न ॲड करायचं, म्हणजे शुद्ध भारतीय व्यक्तीचं उत्पन्न, विदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज व स्वदेशातून बाहेर गेलेलं उत्पन्न वजा केले जाते. म्हणजे जो विदेशी व्यक्ती आहे त्याचं उत्पन्न आपण काय करायचं, वजा केले जातं, त्याचं उत्पन्न वजा केले जाते, तेव्हा त्याच्या अंतिम मूल्यास जीएनपी म्हणायचं. म्हणजे तिथं काय लक्षात घ्यायचं, जो भारतीय आपल्यामध्ये आहे आणि जो भारतीय आपला विदेशात जॉबला आहे त्याने पाठवलेलं उत्पन्न म्हणजेच काय आहे, जीएनपी आहे. म्हणजेच आपल्या देशातील व्यक्तीने, जो भारतीय आपल्या देशात आहे त्याने 50 रुपये कमवले आणि आपला भारतीय विदेशात आहे त्यानं विदेशातून 60 रुपये पाठवले, तर 50 आणि 60 किती झाले, 110 रुपये. हा कोण आहे, जीएनपी. म्हणजेच जो मूळ भारतीय आहे त्याचं उत्पन्नच फक्त घेतलं जातं, विदेशी व्यक्तीचं उत्पन्न विचारात घेतले जात नाही. पहा, एखाद्या अर्थव्यवस्थेत उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवांचे परदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज, म्हणजेच याच्या उत्पन्नात बेरीज प्लस प्लस केले जाते व देशातून बाहेर गेलेले उत्पन्न वजा केले जाते, म्हणजेच हा विदेशी व्यक्तीचं उत्पन्न वजा केले जाते, तेव्हा जी आकडेवारी बनते त्या अंतिम आकडेवारीच्या मूल्यास जीएनपी म्हणतात. काय म्हणतात, जीएनपी. मग सूत्र काय येतं पहा, जीएनपी बरोबर जीडीपी प्लस एक्स मायनस एम, मग जीडीपी मध्ये प्लस एक्स कोण आहे, जो आपला विदेशात होता त्याचं उत्पन्न आपल्याच्या उत्पन्नात काय झालं, प्लस झालं. मायनस एम कोण आहे, जो विदेशी व्यक्ती आहे त्याचं उत्पन्न आपल्या उत्पन्नातून काय करायचं, मायनस करायचं. आणि आपला जो आपल्या देशात आहे, आपला जो विदेशातून आपल्यात उत्पन्न पाठवणार आहे, याच्या उत्पन्नाची जी बेरीज आपली उदाहरण दाखल 110 आलती, हे 10 म्हणजेच काय आहे, जीएनपी आहे. लक्षात घ्या, हा 10 काय आहे, जीएनपी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर जीएनपी बरोबर जीडीपी प्लस एक्स, जो आपला विदेशात होता त्याने पाठवलेलं उत्पन्न, मायनस एम, जो विदेशी आपल्यात आहे त्याचं उत्पन्न मायनस, म्हणजेच कोणाला आपल्याला जीएनपी प्राप्त होतं. पहा, प्लस एक्स म्हणलेला आहे विदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज, मायनस म्हणलं होतं, मायनस भारतातून बाहेर गेलेले उत्पन्न, हे काय करायचं, मायनस. याजवळ विचारलेला मुद्दा पाहिजे, जीएनपी मापन परिमाण हे काय आहे, आर्थिक परिमाण ओळखलं जातं. जीएनपी मापनाचं जे परिमाण आहे ते कसलं परिमाण ओळखलं जातं, तर आर्थिक मापनाचे परिमाण आहे. आर्थिक मापन किंवा आर्थिक परिमाण म्हणून याला ओळखलं जातं, कोण, जीएनपीला. याचबरोबर प्लस एक्स, आता पाहिलं जो विदेशात होता त्याने आपल्यात पाठवलेलं उत्पन्न, मायनस एम, जो विदेशी आपल्यामध्ये आहे त्याचं उत्पन्न मायनस, मग प्लस एक्स मध्ये काय येईल आणि प्लस मायनस मध्ये काय येईल. जो आपण म्हणलं की विदेशातून आपल्या व्यक्तीने आपल्यात उत्पन्न पाठवलं, तर त्यानं विदेशात कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न कमवलं ते मार्ग पहा. विदेशी
स्वदेशी नागरिकाने परदेशात मिळवलेलं उत्पन्न, मग तो कोणत्या मार्गाने उत्पन्न मिळवतो? यामध्ये पहा, व्यापार शेष, व्याज प्राप्ती, म्हणजे सरकारने जर का कर्ज दिलं असेल तर तिथून मिळालेलं व्याज, विदेशी कंपन्यांसोबत केलेली त्यानं भागीदारी, NRI यांनी पाठवलेलं उत्पन्न, हे सर्व आपल्याला प्लसमध्ये येईल, +X. आता -M मध्ये काय येईल? विदेशी नागरिकांनी देशात कमवलेलं उत्पन्न, कोणकोणत्या मार्गाने तो आपल्या देशात कमवून गेला? व्यापारामार्फत, व्यापार भागीदारी, व्याज देयता, भांडवल देयता आणि भांडवली नफा, या स्वरूपाने त्यानं आपल्यामध्ये उत्पन्न प्राप्त केलं. या स्वरूपाने त्यानं आपल्यामध्ये म्हणजेच व्यापार भागीदारी, व्याज देयता, भांडवल देयता आणि भांडवली नफा, या मार्फत त्यानं उत्पन्न प्राप्त केलं. ते उत्पन्न काय केलं? मायनस. म्हणजे हे जे उत्पन्न आहे हे प्लसमध्ये येईल, हे जे उत्पन्न आहे -M मायनसमध्ये येईल, मायनसमध्ये येऊन जाईल. याचबरोबर GNP पहा, अर्थव्यवस्थेची बहिर्गत शक्ती दर्शवतो, त्याचबरोबर गुणात्मक आकलन दर्शवतो. आता बहिर्गत शक्ती दर्शवतो, आपण GDP ला काय म्हणलं? तो अंतर्गत शक्ती दर्शवतो आणि GNP हा बहिर्गत शक्ती दर्शवतो. दोघातला फरक काय? GDP अंतर्गत शक्ती दर्शवतो कारण त्याला भौगोलिक सीमेत घेतला होता, भौगोलिक सीमेच्या बाहेरचं उत्पन्न आत घेतलेलं नव्हतं. आता इथं आपल्यातील विदेशी व्यक्तीचं उत्पन्न मायनस केलं आणि देशाच्या बाहेर जो आपला स्वदेशी व्यक्ती होता त्याचं उत्पन्न घेतलं, म्हणजे बाहेरनं उत्पन्न आलेलं आहे ते आपली बहिर्गत शक्ती दर्शवतो, किती उत्पन्न बाहेरचं आहे. म्हणून GDP हा अंतर्गत शक्ती दर्शवतो तर GNP हा बहिर्गत शक्ती दर्शवतो. GDP हा संख्यात्मक आकलन दर्शवतो तर GNP हा गुणात्मक आकलन दर्शवतो. हे तुम्हाला अ विचारले जातं. म्हणजेच इथं जर का आपल्याला GDP घेतला तर इथं बहिर्गत आहे, त्याला आपण काय म्हणू? अंतर्गत. इथं गुणात्मक आहे, तिथं काय म्हणू? संख्यात्मक. गुणात्मक आहे त्याला काय म्हणू? संख्यात्मक शक्ती दर्शवतो. अब कड राहू शकेल, तर हे दोन्ही पण लक्षात घ्या. पुढे GNP संदर्भात पहा, आता जी व्याख्या घेतली तीच व्याख्या त्या विधानाला अब कड, जसं आपण GDP ला पाहिलं तसं. GNP प्राप्त करण्यासाठी GDP मधून स्वदेशी व्यक्तीद्वारे विदेशात प्राप्त केलेले उत्पन्न म्हणजेच +X मिळवले जाते, +X. तर विदेशी व्यक्तीद्वारे देशातून बाहेर गेलेले उत्पन्न वजा केले जाते म्हणजेच -M. आलतं का? GNP बरोबर GDP +X -M. आता इथं नेहमी कळीचा मुद्दा राहिल्यागत म्हणता येतं किंवा विद्यार्थ्यांना कठीण जातो तो प्रश्न. काय आहे? GNP आणि GDP हा धनात्मक, त्याचबरोबर GNP पेक्षा GDP अधिक राहिला तो कसा बनतो? ऋणात्मक बनतो. मग GNP हा GDP पेक्षा अधिक असेल तर तो धनात्मक असतो. म्हणजेच कसा? जर का विदेशी व्यक्तीच्या तुलनेत, म्हणजे जो विदेशी व्यक्ती आपल्यात होता त्याच्या तुलनेत आपला जर का विदेशात असणाऱ्या व्यक्तीनं जास्त उत्पन्न पाठवलं तर GNP कसा असतो? धनात्मक असतो. म्हणजेच आपल्यातील व्यक्तीनं विदेशात 100 रुपये कमवले आणि ते आपल्या देशात पाठवले आणि विदेशी व्यक्तीने आपल्या देशात 80 रुपये कमवले आणि त्यानं तो विदेशात पाठवले तर GNP कसा असेल? धनात्मक असेल, म्हणजे प्लसमध्ये असेल. कारण नेण्याच्या तुलनेत येणं अधिक होतं. आपल्या व्यक्तीने विदेशात किती कमवले? 100 आणि ते इंडियात पाठवले. विदेशी व्यक्तीने आपल्यामध्ये 80 कमवले आणि त्याच्या देशात पाठवले. म्हणजे आले 100 आणि गेले 80 रुपये, तर 20 रुपये आपल्याला प्रॉफिट झालं. म्हणजेच कसा आहे? तो धनात्मक असेल. आता याच्या उलट जर का विदेशी व्यक्तीने आपल्या व्यक्तीने 80 रुपये कमवले विदेशात आणि विदेशी व्यक्तीने आपल्यामध्ये 100 रुपये कमवले, किती? 100 रुपये कमवले, म्हणजे आले 80 गेले 100, 20 रुपये आपला काय झाला? या ठिकाणी लॉस झाला. तर तो कसा राहील? ऋणात्मक राहील. तो कसा असेल? ऋणात्मक राहील. याचबरोबर आयात निर्याती संदर्भात पण विचारले जातं. जर का निर्यातीचं मूल्य अधिक राहिलं आयातीच्या मूल्याच्या तुलनेत तर तो धनात्मक असेल आणि जर का निर्यात मूल्य कमी राहिलं आणि आयात मूल्य जास्त राहिलं तर तो ऋणात्मक राहील. कोणत्याही अँगलने आयोग प्रश्न विचारेल, समजून घ्या. त्याचबरोबर GNP जगातील कोणत्याही क्षेत्रातून प्राप्त करता येतो जिथं त्या देशातील नागरिक निवास करतात.
म्हणूनच आपण म्हणलं होतं की हा बहिर्गत शक्ती दर्शवतो. GNP जगाच्या पाठीवर कुठेही प्राप्त करता येतो. GDP हा फक्त देशाच्या भौगोलिक सीमेत प्राप्त करता येतो, तर GNP हा जगाच्या पाठीवर कुठेही प्राप्त करता येतो. जिथं भारतीय नागरिक किंवा आपल्या देशातील नागरिक निवास करतोय तिथं GNP प्राप्त होतो आणि GDP फक्त भौगोलिक सीमेत प्राप्त होतो. GNP मध्ये देशातील नागरिकाद्वारे देशाच्या बाहेर उत्पादित वस्तू सेवाचे मूल्य समाविष्ट करण्यात येते. व्याख्येतले सर्व विधान आहेत हे लक्षात घ्या. व्याख्येतीलच सर्व विधान असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याचबरोबर जसं आपण GDP FC MP पाहिला तसाच आपल्याला GNP आता MP पाहिला, आता FC पाहायचा आहे. GNP FC आता हा FC काय येतो, हा FC काय येतो, व्याख्यातीचा लक्षात घ्या. बाजारच्या जागेला घटक शब्द जोडायचा आहे. GDP मध्ये पण तेच सांगितलं होतं, बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य. तिथं काय म्हणलं, घटक खर्चानुसार ना पैशातील मूल्य. व्याख्यातीच एका वर्षाच्या काळात उत्पादित घटकांना मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज किंवा मोबदल्याची बेरीज केली असता मिळणारे उत्पन्न म्हणजेच घटक खर्चानुसार ना उत्पन्न होय. आता तिथं जे सूत्र घेतलं ते सूत्र, पण तिथं GDP MPFC होतं. आता इथं काय असेल, GNP MPFC असेल. पहा, GNP FC आपल्याला प्राप्त करण्यासाठी GNP MP मधून इनडायरेक्ट म्हणजेच अप्रत्यक्ष कराची रक्कम वजा व सबसिडी समाविष्ट -IT + S तेच आलं. म्हणजेच लक्षात घ्या, GNP FC आपल्याला प्राप्त करायचं आहे. GNP FC बरोबर GNP MP म्हणजेच बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य. काय काढायचं आता, घटक खर्चानुसार ना पैशातील मूल्य. मग घटक खर्चातून पैशातील मूल्य प्राप्त करण्यासाठी बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्यातून IT म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स मायनस केला जातो व S म्हणजे सबसिडी ही समाविष्ट केली जाते. सबसिडी समाविष्ट केली जाते तेव्हाच आपल्याला काय मिळतो, GNP MP चा GNP FC बनतो. फक्त बाजारच्या जागेला घटक शब्द जोडला तर MP चा FC बनतो. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. जेव्हा तुमच्याकडे नोट्स येईल त्यावेळेस नोट्स समोर ठेवून जी लेक्चर आहेत ते लेक्चर पहा. जर कुठं अडचण आली तर कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूशनच्या नंबरवरती कॉल करून संपर्क करायचा की सर ह्या ठिकाणी ही अडचण आहे. तुम्हाला कॉल करून त्या अडचणी त्या वेळेस सोडवल्या जातील हे लक्षात घ्या. मात्र येणाऱ्या मेन्सला चांगली मार्क्स घ्यायची. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एकूण हा टॉपिक आपल्याला 2 पार्टमध्ये पाहायचा आहे. तर त्यातला फर्स्ट पार्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे. म्हणजेच नॅशनल इन्कमचं बेसिक आकडेवारी आपण पाहिली किंवा बेसिक काय मुद्दे पाहिले, कन्सेप्ट हे. त्यानंतर ना GDP आणि GNP पाहिला. आता आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये NDP आणि NNP पाहायचं आहे. NDP आणि NNP पाहायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती पाहायच्या आहेत. ग्रीन GDP काय तो पाहायचा आहे. खरेदी शक्ती सिद्धांत पाहायचा आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पादन आणि खर्च पद्धती पाहायच्या आहेत. CSO NSO आणि या दोघांचं NSO मर्ज पाहायचं आहे. तर एवढे मुद्दे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. तर या ठिकाणी या टॉपिकचा फर्स्ट पार्ट इथं कंप्लीट होतो. सेकंड पार्ट आपण लवकरच पाहूया. हा पार्ट आपला या ठिकाणी कंप्लीट होतो. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.